करते. सर्वांना नमस्कार. सर्व विद्यार्थी जे आहेत, आपले मान्यवर पण आहेत. दळवी साहेब, देशमुख मॅडम, कुबल मॅडम, विद्या आहे, मुकेश भाऊ आहेत. एकदम तरुण वर्ग एकदम छान आहेत सगळे. तर आजचा विषय जो आहे तो विधिलिखित आहे. हो. विधिलिखित म्हणजे नशीब. ज्या गोष्टी जातकाला आयुष्यात टाळता येत नाहीत, अशा गोष्टी म्हणजे विधिलिखित आहे. तर आपण ज्योतिषशास्त्रामध्ये विधिलिखिताचा म्हणजे नशिबाचा जो अंदाज आहे तो ग्रहावरून घेत असतो. आणि प्रत्येक वेगवेगळ्या जन्मलग्नानुसार आणि चंद्र राशीनुसार त्या जातकाच्या आयुष्यात वेगवेगळे ग्रह अधिक चांगली आणि अधिक खडतर अशी फळं कशी देतात, हे सरांनी आपल्याला कन्या जन्मलग्नापर्यंत शिकवलेच आहे. तर आज सर तूळ लग्न आणि तूळ राशी याबद्दलचं विधिलिखित शिकवणार आहे. आणि तूळ लग्नाला साधारणपणे आपण बघितलं तर शुक्र, शनी, बुध, चंद्र, राहू, केतू हे सगळे सहज उत्तम फळ देतात. तर गुरु आणि मंगळ हे ग्रह थोडी खडतर अशी फळं देतात, असं मानलं गेलेलं आहे. आता याबद्दल अधिक खोलात जाऊन शिकण्यासाठी मी सरांचं स्वागत करते. पण तत्पूर्वी माझा कुंडली वाचन हा विषय 13 फेब्रुवारी मंगळवारपासून सुरू होणार आहे आणि सर्व विषयावरच्या कुंडल्या मी घेणार आहे. आजपर्यंतच्या आपण कमीत कमी 50 कुंडल्या या सोडवल्या आहेत आणि शिकलो पण आहोत. तसंच गणित हा भाग हा रोजच्या क्लासमध्ये आपण घेतलेला आहे. प्रत्येक युती गणिताने कशी काढायची हेही शिकलेलो आहोत. यात विवाह घेतला आहे, संतती, अपघात, आजार हे सगळे विषय शिकलो आहोत. तसंच आता हाच प्रवास आपला अजून पुढे सुरू ठेवणार आहोत आपण. अजूनही तुम्हाला काही सुचवायचे असेल तेही सुचवायचं आणि कुठल्या कुंडल्या घ्यायच्या त्याही तुम्ही सांगू शकता. मग ते घेऊया. आणि हे सर्व काही जे चाललं आहे ते सरांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादामुळे सर्व सुरू आहे. तसं सरांचे मी म्हणून आभार मानते आणि सरांना मी विनंती करते, सर तुम्ही क्लास सुरुवात करावी तुमच्या क्लासला. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि त्यानंतर आपले सगळे आदरणीय, जसं की दळवी साहेब आलेले नाहीत भारतात, तर तरी सुद्धा देशमुख मॅडम आहात, तुम्ही आहात, कुलकर्णी मॅडम आहेत, आता कुलकर्णी बरेच आहेत, सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत. हळदणकर मॅडम आहेत आणि इत्यादी सर्व मान्यवर आहेत, तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आजचा विषय कोणाचं नाव राहून गेलं असेल तर क्षमा असावी, कारण की काही वेळेला लक्षात येत नाही, पण तरी सुद्धा प्रश्न उत्तर विचारताना आपण नावं घेणार होतो, तर हरकत नाही. तर एनिवे सगळ्यांचं वेलकम आहे. आणि आज आपण शिकणार आहोत की तूळ लग्न. तुम्हाला कुंडली पाठवलेली आहे. त्या कुंडलीचा सारांश तुम्हाला कल्पना आहे की कुंडली बघता क्षणी तुम्हाला कल्पना येईल की खरोखर कुंडलीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीच्या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित होऊ शकते. आता मला असं वाटतं की तुम्ही फार हुशार झालेले आहात सगळेजण, आणि आपल्या युट्यूब वरती पण साधारणतः 240 व्हिडिओ आहेत. आता साधारणतः 270 व्हिडिओ होतील, आता मुके येऊन टाकणार आहेत दुसरे व्हिडिओ. तर तरी सुद्धा ते वारंवार पहा आणि तुमच्या ज्योतिष क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्यापैकी कीर्ती मिळवा आणि चांगलं मान सन्मान मिळेल तुम्हाला. तर अशाच वेळेला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आजची जी कुंडली आहे, तर आजचं आपलं लग्न जे आहे ते तूळ लग्न आहे. मुळामध्ये हे तूळ लग्न आपण जर पाहिलं तर तुम्हाला कल्पना आहे की शुक्र ग्रहाचं लग्न आहे. आता शुक्र ग्रहाचं लग्न असल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये ह्या तूळ लग्नाला जे काही आपल्याला सायन्समध्ये, म्हणजे ज्याला विज्ञान आपण म्हणतो, तर त्याला तराजू नावाची जी हे आलेली आहे निशाणी. तर त्याला कारण काय आहे की तुम्हाला थोडंसं खगोलशास्त्राकडे घेऊन जातो. आणखी थोडासा विषय असा आहे की हे तूळ लग्न जे आहे तर त्या ह्याच्यावरती इक्वेटर आपला जो आहे, म्हणजे भूमध्य रेखा ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा सुद्धा तूळ लग्नाशी संबंध येतो. दुसरी गोष्ट की परवा असा एक विषय झाला होता की मंगळ आता मकरेमध्ये येणार आहे आणि मकरेमध्ये मंगळ त्याच दिवशी विराजमान झालंय. आणि त्यानंतर तुम्हाला कल्पना असेल की आपल्याला जेव्हा कॅन्सर आणि कॅप्रिकॉन हे जे काही कक्ष आहेत ज्यामध्ये कर्क वृत्तांत आणि त्याच्यामध्ये जो मकर वृत्तांत आहे, तर त्याच्यामध्ये ग्रह एखाद्या वेळेला प्रवेश करतो, त्या दरम्यानच दृष्टीच्या अनुसरून तुम्हाला कल्पना आहे की मकर राशीची दृष्टी जी आहे ती 7वी दृष्टी कर्क राशीवरती जाते आणि ती रेखा जी आहे त्या कर्क वृत्तांत स्पेशली
तर ती रेखा जी आगरतळापासून ते गुजरात पर्यंत जाते. आणि हा खगोलीय भाग असा आहे की त्यामध्ये तुम्ही पाहिलंय की कर्क राशीमध्ये पण असणारे ग्रह त्या त्या ठिकाणी पर्टिक्युलर गुजरातमध्ये अगदी द्वारकेपर्यंत ती रेखा जाते आणि त्या रेखा जिथे जिथे जात असेल तिथे काही ना काहीतरी उलथापालथ होत असते. म्हणून अशा वेळेला तुम्हाला कुंडली पाहते वेळी असा विचार केला पाहिजे की एखादा पापग्रह जेव्हा त्या ठिकाणून आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला दृष्टीच्या अनुसरून आपल्या पूर्वाचार्यांनी दृष्टी सुद्धा निश्चित केलेली आहे. तर कालच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं की दुपारी 12 वाजता काल भोपाळला फार मोठा स्फोट झालेला आहे आणि अनेक लोक दगावलेले, संख्या काही माहिती पडत नाही, पण फटाक्याचा कारखाना जो होता असं वाटलं की अणुबॉम्ब टाकलेला आहे कोणीतरी, एवढा प्रचंड स्फोट झाला. तर हे स्फोटक ग्रह काय आहे, तर मंगळ हा स्फोटक ग्रह आहे. आल्या आल्या मंगळाचं जे आपल्याला फलादेश मिळाला तर त्या ठिकाणी आपल्या देशाच्या संदर्भात बघितलं तर त्या ठिकाणी प्रचंड मोठी हानी घडलेली आहे. व असा तुम्हाला फलादेशासाठी वापर करावा हा भाग आहे. दुसरा भाग राहिला तुळेचा. तुळ राशी ही समांतर राशी आहे. त्यामध्ये एकांतामध्ये लोकांतामध्ये अतिशय लोकप्रिय असणारी समजूतदार अशा तऱ्हेची रास आहे. पण त्याच राशीला दुःख जेव्हा येतात तर त्याला तुम्हाला पाहिलं पाहिजे की त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीशी त्याला सामना करावा लागेल आणि त्या ह्याच्यातून त्याचं जीवन जे आहे ते कसं एक प्रकारे वळण घेणार आहे, चांगलं का वाईट. पण आतापर्यंत जे काही तूळ लग्नाचे व्यक्ती जन्माला आलेल्या आपण ज्या पत्रिका वाचलेल्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला विचार असा करायचा आहे की मंगळ हा जो आहे तो सप्तमेश आणि धनेश आहे आणि हा एकमेव ग्रह जो आहे तो ह्या लग्नाला निश्चितच कधी ना कधीतरी आर्थिक दृष्ट्या किंवा जीवनामध्ये जे आंदोलने होतात तर त्याला कारणीभूत कोण असेल तर तो मंगळ आहे. बरेचसे राजकीय नेते वगैरे आहेत त्यांचं काही नाव घेत नाही, आता थोडस कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. तरी सुद्धा हा मंगळ शनियुक्त नसावा हा एक पहिला नियम आहे. कारण का की राजयोग करणारा ग्रह जर त्या ठिकाणी शत्रू सोबत असेल तर जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची वाईट ज्या गोष्टी आहेत किंवा तत्सम काही त्याच्या कारकिर्दीमध्ये किंवा सतत जीवनामध्ये काही ना काहीतरी घडामोडी होत असतात, अपमानास्पद काही गोष्टी होतात. त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला पाहता आलं पाहिजे की राजयोग करणारा ग्रह जो आहे तो आहे शनी. आणि तो ग्रह का शनी होतो तर त्याला कारण का की चतुर्थामध्ये येणारी रास मकर आहे आणि तशाच प्रकारे केंद्र आणि त्रिकोण या ह्याच्यामध्ये तूळ लग्नाला आपण बघितलं चतुर्थ आणि पंचम स्थान हे त्रिकोण आणि केंद्रातलं आहे. त्याच्यामुळे शनी राजयोग करणारा ग्रह आहे आणि इत्यादी कुंडलीमध्ये सुद्धा राजयोग करणारा ग्रह जो कोणी असेल, जसं सिंह लग्नाला सुद्धा शनी मंगळाची युती जी आहे ती हानिकारकच आहे. कर्क लग्नाला सुद्धा शनी मंगळाची युती हानिकारक आहे, कारण मंगळ देणारा आहे तर त्यावेळेला शनी तिथे विरोध करणार आहे. मग त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा आपण पत्रिका वाचणार आहोत तर त्यावेळेला हा अनुभव तुम्हाला सांगणं किंवा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की ह्या दोन ग्रहांचे जे काही शत्रुत्व आहे आणि ते शत्रुत्व हा कक्षेच्या बाहेरचे हे दोन ग्रह आहेत. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी असा विचार करायला हवा. आता भाग मगाशी निघाला होता की आपल्याला जो इक्वेटर आहे त्याच्या समोरची रास आहे मेष आणि इक्वेटरची रास आहे तूळ. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा समोर मेष असल्यामुळे मंगळ आहे आणि तूळ आहे शुक्र, म्हणून ते एकमेकाच्या समोर आलेले आहेत आणि ते त्या दोघांची युती सुद्धा असणं किंवा कुयोग असणं हे सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी हानिकारक घडामोडी घडण्याची शक्यता किंवा घडवण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. आणि ज्याला आपण म्हणतो वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी, या बाबतीमध्ये भरपूर काही गोष्टी होतात. अशी एकही व्यक्ती असेल नसेल की ज्या तूळ लग्नावरती जन्माला आली आहे किंवा तूळ रास आहे. चंद्राच्या बाबतीत पण आपण आज विचार करणार आहोत आणि सूर्याबद्दल पण विचार करणार आहोत. तर अशा वेळेला तुम्हाला बघितलं तर चंद्रापासून जी रास असेल तर ती सुद्धा तूळ राशीला चंद्र हा त्या ठिकाणी तो दशमेश होतो. मग तुम्हाला त्या चंद्रावरती चंद्रकुंडली पाहताना पण फलादेश कसा करावा याबद्दल आपण आज विचार मांडणार आहोत. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावे, काही प्रश्न नाहीये. पण आपला माईक जो आहे तो व्यवस्थित त्याचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला दुसऱ्याला त्रास होणार नाही. कारण सगळे लोक प्रश्न विचारायला एकदम गेले तर मुकेश भाऊंची पॉलिसी, मुकेश भाऊ तुम्ही जरा समजावून सांगा. हो सर. बोला. काय होतं सगळ्यात महत्वाचं सर अडचण काय माहितीये की तुमची लिंक तुटते सगळ्यात मध्ये.
कोणी प्रश्न विचारला तर. म्हणून आपण ज्यावेळेला तुमच्या मार्फत ज्यावेळेला संधी तुम्ही देता की आता प्रश्न विचारा, त्याच वेळेला प्रश्न विचारावेत आणि विशेष करून हँडल्स करून विचारा, म्हणजे प्रत्येकाला संधी दिली जाईल. ठीक आहे. सगळ्यांना संधी त्याच्यामुळे मिळेल. चांगल्यापैकी क्लास होईल, काही चिंता करू नका. हा. तर एवढ्या तुमचा क्लास 9:15 आहे, तर हो तुमचे जे सर. काही पॅसेंजर असतील त्यांना आतमध्ये घेत राहा. मग हो गाडी हो. आपण रिकामी करू आणि तुमच्या पॅसेंजरला भरू. कळलं का? तर तसं काही हो. हे नाहीये. आपण मध्येच थांबू नका. तुमचा 9:30ला क्लास होतो ना, आपण नाही 9:30 सव्वा पर्यंत थांबू. ठीक आहे, सव्वा नऊ चला. त्याला पण 2 शब्द माझे ऐकू द्या. ठीक आहे. विचार, बरं. प्रश्न विचारा, हा. कोणाला असतील प्रश्न तर अँड्राईज करा. पहिल्यांदा तारीख लावा आणि त्याच्यानंतर मुख्य कुंडली लावा, त्याच्यानंतर नवमाश कुंडली लावूया. पण पहिला तारीख तुम्ही सांगितली तरी हरकत नाही, तारीख लिहून घ्या किंवा तुम्हाला पत्रिका मी पाठवलेली आहे. बघा, 9/2/1963 सालची ही तारीख आहे. भिवंडीचा जन्म आहे आणि त्या ह्याच्यामध्ये सकाळी 8:11 हा जन्म आहे. नाही सॉरी, 12:08 जन्म आहे, रात्री 12 वाजून. कळलं का? तर ही तारीख लक्षात ठेवणे. जातक पुरुष आहे आणि भिवंडी महाराष्ट्राचा जन्म आहे हा. ओके. नेक्स्ट आता कुंडली लावा मुकेश भाऊ. बरं, या कुंडलीचं वैशिष्ट्य पाहून घ्या तुम्ही. जसं की एखाद्या वेळेला जातक जेव्हा जन्माला येतो तर त्याचा लग्नेश जो आहे तो आपण पाहिलं इथे, तर लग्नेश हा धनुराशीमध्ये आहे. धनुराशी ही मुळामध्ये आपल्याला विचार करताना कशी आहे, तर ती भाग्याचा कारक असणारी राशी आहे कालपुरुषाला. म्हणजे निश्चित व्यक्ती जी आहे ती चांगल्या कुटुंबात, चांगल्या याच्यामध्ये आणि धनसंपदा जिथे चांगली असेल अशा ठिकाणी जन्म घेतलेली आहे. कळलं? म्हणजे हा एक भाग आहे. पण काळ असतो ना, तो काळ आपल्याला पूर्वीचं जे कर्म असतं त्याच्यातून ते आपल्याला भोगावंच लागेल. कळलं का? तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला वगैरे, तर त्या ठिकाणी चतुर्थामध्ये बघा, रवी, शनी, केतू आणि बुध हे 4 ग्रह आहेत आणि त्याच्या अगदी समोर जो आहे आणि हा जन्म जो आहे तो पौर्णिमेचा जन्म आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तो चंद्र, मंगळ, राहू हे 3 ग्रह त्याच्यामध्ये दर्शवतात. म्हणजेच काय, की 7 ग्रह हे एकमेकाच्या विरोधामध्ये दर्शवतात तिथे. म्हणजे हे हानिकारकच आहे. आता थोडीशी याची जी काही कथा आहे ती तुम्हाला दर्शवतो. या माणसाने आपल्या कुटुंबाला फार मोठ्या संकटामध्ये टाकलेलं आहे आणि टाकलं होतं. त्याच्यामुळे 1963 सालचा जरी जन्म असला, चांगल्या कुटुंबामध्ये जन्म झाला, त्या ठिकाणी जोपर्यंत त्याचे आई वडील होते तोपर्यंत ठीक आहे. त्यानंतर नाशाला जी सुरुवात झाली, म्हणजे जे काही त्याचा काळ जो वाईट आला, जसा वाईट काळ येतो तर त्याप्रमाणे ह्या जातकाच्या जीवनामध्ये वाईट काळ हा साधारणतः वयाच्या 30व्या वर्षी सुरू झाला. म्हणजे वय वर्ष 30 पर्यंत प्रचंड संपत्ती त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होती. त्या कुटुंबामध्ये तो जोपर्यंत आई वडील हयात होते तोपर्यंत अतिशय चांगल्यापैकी त्यामध्ये त्यांनी भोग भोगला, चांगल्यापैकी यश मिळवलं. आणि कालांतराने जेव्हा विवाह झाला तर तुम्हाला असा विचार केला पाहिजे की सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान आहे. त्याचं मारक स्थान जे आहे ते कोणाचं आहे, तर वृश्चिकेचं आहे, ते सुद्धा मंगळाचं आहे आणि सप्तम स्थान सुद्धा मंगळाचं आहे. मग या माणसाकडे भिवंडीमध्ये तुम्हाला कल्पना आहे की फार मोठी मोठी गोडाऊन वगैरे सगळं असतात आणि त्या ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी प्रॉपर्टी होती. या माणसांच्या काही चुकांमुळे किंवा काही व्यसनामुळे अगदी देशोधडीला अख्खं कुटुंब लागलं आणि अक्षरशः भिकार अवस्थेमध्ये ही व्यक्ती आता जगत आहे. म्हणजे आलेलं जे धन होते, संपत्ती होती, ती सगळी लया गेली आणि जातकाच्या जीवनामध्ये भयंकर मोठा एक विचित्र प्रसंग घडला आणि त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाची संपत्ती जी आहे ती ह्या व्यक्तीच्या चुकांमुळे अख्ख्या कुटुंबाला, म्हणजे आता याची मुलं आहेत, त्याची बायको आहे, त्यांना सुद्धा प्रचंड मानसिक आणि आर्थिक अतिशय भयंकर त्रास झाला. आता याच्यामध्ये असं आहे की हा गुरु जो आहे तो त्रिकोणामध्ये आहे, त्याच्यावर लग्नावरती दृष्टी आहे, भाग्यावरती दृष्टी आहे आणि अशा वेळेला जातक हा भाग्यामध्ये जन्माला आला होता.
पण काळ म्हणतो ना आपण, त्या काळाला आपल्याला विचार करता आला पाहिजे की काळ कसा तयार झाला आणि सगळं घेऊन गेला. त्यामध्ये आपल्याला बघितलं पाहिजे की चतुर्थातला शनी लग्नावर पाहतोय, जरी ती त्याची उच्च रास असली तरी सुद्धा कर्माला क्षमा नाही. गुरु हा भाग्याला पाहतोय, लग्नावर पण पाहतोय. त्यांनी अतिशय उत्तम चांगल्यापैकी सुख दिलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये कालांतराने जातकाच्या जीवनात अशी प्रचंड स्थिती आली की एकदम ही अशी ग्रहस्थिती आल्यानंतर किंवा असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये बराचसा मोठा जो काही भाग आहे तो त्याला भोगावयास लागला आणि अत्यंत वाईट स्थितीमध्ये जातक जगत आहे. साधारणतः त्यांची जी काही प्रॉपर्टी किंवा तसं वेअर हाऊसिंग वगैरे जे वडिलांनी बनवलं होतं त्याची साधारणतः बघितलं तर 1,00,000 स्क्वेअर फीटची प्रॉपर्टी होती. आता 1,00,000 स्क्वेअर फीट म्हणजे काही कमी नाहीये. लोकांना 1,000 फूट मिळत नाही आणि हे सगळं त्याने घालवलेलं आहे. आता ते छंद म्हणा किंवा ग्रहस्थिती म्हणा किंवा लग्न झाल्यानंतर विचारधारा बदलली तर प्रॉपर्टीचा कारक सप्तमेश आणि धनेश राहू युक्त आहे. चंद्र हा दशमेश दशमात असून सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला चंद्र हा कर्क राशीत आहे, अश्लेषा नक्षत्राचा प्रभाव आहे आणि दशम स्थान हे त्याचं कर्तबगारीचं स्थान आहे. मग तरी सुद्धा त्या ठिकाणी असे प्रसंग आले आणि मोठं धाडस केलं म्हणून सुद्धा व्यवसायामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे. आता 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्हाला जरी कळलं नाही तरी सुद्धा मध्ये विचारू शकता की गुरु लग्नावर पाहतोय, मंगळ लग्नावर पाहतोय आणि शनी सुद्धा लग्नावर पाहतोय. हे 3 ग्रह लग्नाला प्रभावित करतात. त्यामध्ये असं बघितलं तर 2 ग्रह पीडित आहेत. पीडित म्हणजे मंगळ. आता आपल्याला असा विचार करायचा आहे. मंगळ हा पीडित आहे राहूयुक्त, शनी हा पीडित आहे केतुयुक्त. मग अशा ज्या ग्रहांनी जेव्हा एखादं लग्न स्थान दृष्ट होतं तर आपल्याला थोडासा अनुभव आणि फलादेश करतेवेळी जातकाला असं सांगता आलं पाहिजे की तुझ्या जीवनामध्ये अचानकपणे जे काही आंदोलन होणार आहे तर त्या ठिकाणी शनी मंगळाच्या युतीमध्ये पण आपण चर्चा केली होती की अकस्मात होणाऱ्या घडामोडी, वाक्य लक्षात ठेवा, शनी हा नेहमी एखादी गोष्ट अकस्मात जीवनामध्ये करतो. जोपर्यंत गुरुकृपा होती तोपर्यंत तो चांगला जगला. त्यानंतर मंगळाची दृष्टी लग्नावरती, शनीची दृष्टी पण लग्नावरती आणि अशा ह्या ह्याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्यामध्ये आणि इन करोड्स ऑफ रुपी त्याचे सगळे पैसे गेलेले आहेत. म्हणजे विचार करा की मंगळ राहूची युती, शनी मंगळ समसप्तक योग तो कुठल्याही अंशावरती जरी असला तो 19 आणि किती 21 अंशावरती आहे समसप्तक योगामध्ये. मग तिथे तुम्हाला अशा रीतीने विचार करून फलादेश केला पाहिजे किंवा कुंडलीचं जे मूल्यमापन आहे किंवा उमज आहे ती तुम्हाला कळली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या आहेत किंवा घडत आहेत. जातक आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मुख्य कुंडलीचा वापर हा निश्चितच करून त्याच्यावरती आपल्याला फलादेश करता आला पाहिजे. आता आपण जर महादशेकडे गेलो तर चंद्रावरूनच महादशा आपण निश्चित करतो. मग त्यावेळेला जन्मताच ज्याला बुधाची दशा होती, बुधाच्या दशेनंतर केतू, केतूनंतर शुक्र, अशा ह्या सगळ्या गोष्टी होत जातात आणि नंतर हळूहळू जेव्हा काही दशा येतात त्याच्यामध्ये ज्या प्राणदशा आहेत त्या काही तासाकरता असतात, काही विदशा आहेत, तर त्या सुद्धा आपल्याला विचार करून त्याच्यावरती मुख्यतः गोचर भ्रमण जे असतं त्याला अतिशय महत्व आहे. मग आता ह्या जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याला मुख्य कारण आपल्याला गोचर जेव्हा व्यवस्थित विचार करायचा आहे तर त्यावेळेला मुळामध्ये गोचरीचे ग्रह आपल्याला तापदायक कधी ठरतात तर त्यावेळेला ते मुळातच दूषित असते. वाक्य बरोबर ऐका. आणि मुळातच दूषित असतील त्या अशा वेळेला गोचर जेव्हा सप्तमातून चाललेलं असेल, आता सप्तमातून कोण जाणार असेल त्यावेळेला तर 2001 साली शनी महाराज जे आहेत 2000 साली हे मेषेतून जात होते. मग त्यावेळेला तुम्हाला विचार केला पाहिजे की येणारा कठीण काळ, त्यावेळेला जातकाचं वय आणि त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये होणारे सगळे काही घडामोडी
म्हणजे जे काही घडामोडी होणार असतील त्या, तर त्यावेळेला तुम्हाला जसं की ग्रह मुळातच दूषित असेल कुंडली आणि गोचरीमध्ये सुद्धा त्याचा पिच्छाप जो आहे म्हणजे वाईट फलादेश तो त्याला सतत घडत असतो आणि जीवन नकोसं होतं. तर ते का असं होतं? काही वेळेला आपल्या पूर्वजांनी सुद्धा काही चुकीची मालमत्ता कमावली असेल तर तरी सुद्धा त्या जातकाला त्याचा भोग जो आहे तो जो जिवंत असेल त्याला भोगावायला लागतो. आलं लक्षात? आता जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा, त्याच्यावरती आपण चर्चा करू. तुमचं मनोगत काय असेल ते तुम्ही सांगा आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न उत्तराचा तुम्हाला कुंडली कळणं फार गरजेचं आहे. आलं लक्षात? ते इथे सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. नमस्कार सर. नमस्ते. आता यांचं फक्त हे सांगता येईल का की दशमतला जो चंद्र आहे तो स्वराशीचा असल्यामुळे त्याची म्हणजे शंकराची आराधना केली तर त्यांचं कष्टाचं थोडं सौम्य होऊ शकतो असं सांगू शकतो का उपाय म्हणून? बघा साहेब, असं आहे, आता तुम्ही पण कन्सल्टंट आहात, तुमच्याकडे लोक येतात, त्यावेळेला लोक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, ही गोष्ट फार चांगली आहे, पण लोक तुम्ही रेकमेंड करू शकता. आता भाग असा आहे की हे सगळं भोगायचं असतं, त्यावेळेला तुम्हाला एखाद्या मायेतून मुक्त होणे, सतत तिथे चंद्र हा जो आहे हा एक प्रकारे त्याचं मनोगत जे आहे, अट्रॅक्शन आहे, तर ते सतत तिथे जोडलं जातं. तर तुम्ही त्याला जरी सांगितलं तरी सुद्धा हरकत नाही. उपासना जी आहे ती चंद्राची करायला हवी. सगळ्याच ग्रहांची उपासना करायला, सगळे ग्रह जे आहेत, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 ग्रह जे आहेत ते एकमेकाच्या टकरावमध्ये म्हणजे समसप्तक योगात आहेत. कुंडली ही फार महत्वाची कुंडली आहे, लक्षात घ्या. बोला. हा, देशमुख मॅडम, तुम्ही हात वर केला होता. देशमुख मॅडम, हँड रेज करा. कुठं आहात तुम्ही? दिसत नाहीत. हा बोला, विचारा. सर, आता या ठिकाणी रवी हा लाभेश आहे. हो. तो शनीच्या युतीमध्ये आहे. तर तो हो. लाभेश म्हणून काय फळ देईल आणि शनीच्या युतीमध्ये असल्यामुळे तो काय फळ देईल? कारण पहिली केतू गोष्ट, पण शनी आणि सूर्याची युती, केतू पीडित आहे. केतू पीडित आहे. तर त्या ठिकाणी लाभेश त्याला म्हणून मग तो काही फायदा करूनच देणार नाही का या जातकाला? आता जो लाभ होता तो सगळा त्यांनी घालवलेला आहे. घालवलेला आहे. काय समजलंय? दुसरी गोष्ट, लाभेश जरी सूर्य असला तरी हा. सुद्धा तो त्या ठिकाणी ग्रहण योगामध्ये आहे, तर त्यावेळेला हो. तुम्हाला योगाचा पण विचार करणं गरजेचं आहे. हा. आणि अशा वेळेला तो लाभ योगामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा उपयोग त्या जातकाच्या जीवनामध्ये पूर्णपणे ठप्प झालेला आहे. आता विचार करा, 1,00,000 स्क्वेअर फीटची जे हो ना, काही वेअर म्हणजे हाऊसिंग आहे, किती सेट होतील, काहीच नाही राहिलं म्हणता. काहीच नाही, काही राहिलं नाही. आता आपल्याला शिकायचं काय आहे मॅडम, की आयुष्यामध्ये येणारी संकटे ही अशा तऱ्हेची उत्पन्न होतील, हा एक पहिला भाग आहे. जसं मगाशी त्या साहेबांनी सांगितलं की चंद्राची उपासना करून काही होईल का, तर निश्चितच उपासना त्याने स्वीकारली पाहिजे. कधी कधी जातक जो आहे तो भोग भोगायला आलेला असतो, त्याच्यावरती त्याला कुठल्या तऱ्हेचं कॉम्प्रोमाइज नसतं, श्रद्धा नसते, तर अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये बिलकुल काही सुधारणा होण्याची तिथे चिन्ह दिसत नाहीत. आणि त्या ठिकाणी ही कुंडली जेव्हा तो जन्माला आला त्यावेळेला आकाशातील स्थितीच अशी आहे की त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये हे दुःख त्याला भोगणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या, परत सांगतो तुम्हाला मॅडम, की कधी कधी केतुयुक्त जेव्हा ग्रह असतो तो त्यावेळेला तुम्हाला तो त्यागी बनवतो, आणि तुम्ही जर ते त्यागामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाहीये. नाही, ही गोष्ट तर खरी आहे. पण इतका त्याग करावा लागला की होताचं नव्हतं होऊन गेलं. काय म्हणता मॅडम? इतका त्याग करावा लागला या व्यक्तीला की याचं होत्याचं नव्हतं होऊन गेलं सगळं. सगळं गेलं, सगळं. हो ना. मग आता दुसरा भाग मी तुम्हाला सांगतो मॅडम, की बुध जस्ट एंटर झालेला आहे 0-0 अंशावरती, बरोबर आहे? हो. म्हणजे नेमका बुध सुद्धा हा गुरुयुक्त असता त्यावेळेला तरी सुद्धा चाललं असतं, पण तो त्या केतू सोबतच एंटर व्हावा. तेच तर, तोही म्हणजे युतीतच येतो केतूच्या. मग ते विधिलिखित आहे, नेमका त्याच वेळेला त्याचा जन्म व्हावा. म्हणजे हे सगळं जेव्हा घडतं ना मॅडम, तर त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये काहीही नाही. आपल्याला फक्त आनंद होतो की मला मुलगा जन्माला आला, मुलाचा जन्म झाला, हे सगळा आनंद असतो.
सर ती यांना सोडून आरोग्याचे प्रॉब्लेम्स राहतील का हो ते हार्टचे तर सगळे वगैरे? भरपूर आहे. सांगतो सगळं सांगतो. ते होणारच आहे. पण पहिल्यांदा हो पत्रिकेचा म्हणजे जो गाभा आहे, तो गाभा समजून घ्या. आरोग्य तर हे आहे. आता जर तुम्हाला आणखी एक सांगतो, मंगळ गुरुचा षडाष्टक योग आहे. हो तर त्या ठिकाणी मंगळ गुरु हे जरी मित्र असले तरी सुद्धा ते मृत्यू षडाष्टकामध्ये आहेत. परत विचार करा. हो ना तरी सुद्धा सोबत ते राहू पण मृत्यू आहे. षडाष्टक नाही. तर त्यावेळेला मनुष्य काय करतो, ज्याने दिलं असेल हम्म त्याच्याशीच वैर करतो. म्हणजे त्याचं भाग्य जे बनवलं त्याच्या आई-वडिलांनी, त्याच्या हो आई-वडिलांनी सगळं काही त्याच्यासाठी ठेवलं. पण त्याच्याशीच वैर करून त्याने सगळी संपत्ती स्वतःच्या हाताने नष्ट केली. बापरे काय आणि भयानक म्हणजे. भयंकर झालं. मग हे असं का घडतं हे आपल्याला शिकायचंय हो मुख्यतः. कारण का हे असे जे योग आहेत ते तुम्हाला तिथे पाहता येणार नाही. काढू दुसरा सर एक त्या दिवशी काय आलं? पत्रिका काढू म्हणताय? नाही काढून चालेल, ठीक आहे, काढली तरी काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. आता त्या दिवशी आपली चर्चा झाली होती बुध ग्रहाबद्दल. हो तर त्या याच्यामध्ये मॅडम कसं असतं की बुधाचे नियम सांगतो तुम्हाला मी. बुध असा आहे की आपण जेव्हा काही गोष्टींच्या विचारामध्ये गर्क असतो, अतिशय हम्म अडकतो. त्याला हो कारण काय असतं की बुध हा आपल्या डोक्यामध्ये डोक्याचा ताबा, मेंदूचा ताबा घेतलेला असतो त्याने. आणि हम्म आपण त्या विचारामध्ये नुसतं कासावीस होतो. मग माणूस दुःखात कशाने होईल? तर मानसिकरित्या दुःख कसं असतं मॅडम? एक तर शारीरिक, एक तर शारीरिक हो. मानसिक आणि एक तर बौद्धिक. हम्म आता व्यापाराचा कारक बुध आहे, हा पीडित झालेला आहे. म्हणजे हो व्यापार गेला हातातून, आपण भाग नक्की आला. हो दुसरा भाग असा आहे की काही वेळेला जे पूर्वकर्म आहे, चतुर्थ स्थान जे आहे ते मुळात प्रॉपर्टीचं आहे, हे पण तेवढंच नक्की आहे. हो त्या चतुर्थ स्थानामध्ये असणारा शनी, षष्ठावरती तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजाराच्या विचारावरती बघितलं तर षष्ठामध्ये आजार आहे. पण हे षष्ठात शनी आणि मंगळ या दोन ग्रहांचं जे युद्ध आहे ते अतिशय कठीण झालं जीवनामध्ये. म्हणजे कधी कधी आपल्याला जी दया येते किंवा जातकाच्या जीवनामध्ये त्याला सुचत नाही, त्याचे डोळे उघडणी होत नाही, कान उघडणी होत नाही. तर तशाच प्रकारे आयुष्यामध्ये अतिशय म्हणजे अति रसातळाला जाऊन त्या माणसाने आता शेवट होण्याच्या जवळपास आहे. बापरे फारच बेकार परिस्थिती आहे. मग नाही, आता आपल्याला ज्योतिष शिकायचं मॅडम, बेकार तर स्थिती आहे, हो. प्रश्नच नाही. हम्म पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये हे असं का उपस्थित झालं, हम्म हा एक पहिला म्हणजे प्रश्न आहे. शुक्राने काही सहाय्य केलं दिसत नाही याला म्हणजे नाही, शुक्र हा डेली काय म्हणजे शुक्राकडून तुम्ही अपेक्षित सौख्याची ठेवू अपेक्षा शकता ना. करताच नाही शुक्राकडून. नाही, नाही, तेच शुक्राची अपेक्षा, शुक्र हा काय मंगळासारखा बलाढ्य प्लॅनेट नाहीये. डॅशिंग प्लॅनेट नाहीये ना तेच. बिलकुल नाही. शुक्र हा भोगी आहे, विरामाचा, हम्म सौख्याचा कारक आहे. तो तुम्हाला प्रतिसाद अशा रीतीने हिमतीने किंवा भांडणामध्ये देणार नाही. नाही कळलं ना का? उलट त्याच्यावरती अत्याचार, अन्याय भरपूर होतील. हो ग्रह असा ग्रह आहे की त्याला अन्याय सहन करावा लागेल. करावं लागेल खरंच आहे. दुसरं काही त्याला हे नाहीये. पण तरी तो शुक्र हा जो आहे, हा कर्मधर्म योगाने चांगल्या कुटुंबात जन्माला आला. अतिशय प्रशस्त चांगलं एस्टॅब्लिश कुटुंब होतं, व्यावसायिक कुटुंब होतं, भाग्यकारक होतं, सगळं काही आहे. पण कालांतराची जी स्थिती आहे, आपल्याला काळ कसा असेल किंवा मूळ कुंडलीतली जी ग्रहस्थिती आहे, त्या ग्रहस्थितीला जातकाला किती सामोरं जावं लागेल. या आता मंगळाच्या महादशेत झालं असेल सर नाही यांचं. नाही, आता ती महादशा मी तुम्हाला एक पोर्शन सांगितलं मॅडम. पण तरी सुद्धा महादशा कुठली असो, आता त्या ह्याच्यामध्ये अनेक महादशा गेल्या 60 वर्षामध्ये आल्या असतील की नाही सांगा मला, हो नाही का? हो पण तरी सुद्धा गोचर आणि मूळ कुंडलीतली जी ग्रहस्थिती आहे ती हानी करते. आता जर आपण असा विचार केला, एक साधं गोष्ट, की एखाद्या व्यक्तीचा चंद्र आहे, तो आपण लग्नात मांडला. चंद्र म्हणजे आपल्या पुरुष हा कुंडलीतला जोडीदार आहे, तो हो लग्नी मांडला. त्याच्या वेळेला सप्तमात 4 ग्रह आले की नाही? हो चंद्राच्या सप्तमात 4 ग्रह ते चार ग्रह आले. जाणारच नाही. बरं, दुसरी गोष्ट की चंद्रासोबत असणारा ग्रह मंगळ आहे, हम्म चंद्रासोबत असणारा ग्रह राहू आहे. आणि तो जेव्हा सप्तमेश म्हणून असेल तर त्यावेळेला जातकाची फसवणूक ठरलेली आहे. म्हणजे अनावश्यक धाडस या माणसाला भोगावं लागलं त्याचे फळ. नाही, 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 सांगतो तुम्हाला काय, सत्यस्थिती सांगतो.
कसं असतं मॅडम की कधी कधी जसं आमच्या त्या भाषेत म्हणतात खेत में नाला और घर में साला दोनों हा खतरनाक होते. हा कळलं हा का? हा हा घरामध्ये बायकोचा भाऊ आला की त्या हो कुटुंबाची वाट लागते. हो कळलं का? आणि धनेश जो आहे तो पण मंगळ आहे, सप्तमेश पण मंगळ आहे. अतिशय हट्टी पत्नी आणि त्याच्यामुळे सगळं न सुचेना असं सगळं काही झालेलं आहे. आता राहिला भाग काय की ही स्थिती पहिल्यांदा परत सांगतो मी, 7ही ग्रहांचा एकमेकाशी संघर्ष आहे. आता जसं की 00 अंशावरती जर समजा बुध आहे, नेमका त्याच दरम्यान तो यावा, पण तो जर गुरुयुक्त असता तर फरक पडला असता त्यावेळेला खूप. बुध मग एक एक जे अंशात्मक ग्रह जे आहेत ते आपल्याला शोधायला हवेत. बरं इथे आहेत हात वर केले जरा हा सर सांगा. पुढचे घेतो प्रश्न. हा, हा बोला. जाधव मॅडम विचारा. जाधव मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. सर इथं चंद्र राहू मंगळ पण आहे म्हणल्यावर ती मिळवलेली प्रॉपर्टी तर जातेच पण वास्तुदोष पण असेल ना? नाही आता काय गमत आहे, मी काय वास्तू बघितली नाही, नशीब दोष तर नक्की आहे. कळलं नाही का? म्हणजे इकडं पण चतुर्थात पण एवढे ग्रह हा पीडित. हा हो 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 तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण चतुर्थ स्थान हे जे आहे ना, हे मॅडम आपल्या स्थावर मालमत्तेचं आहे. कळलं का? तर हो. त्यामध्ये जी काही मालमत्ता आहे ती शनी रवीची जी युती आहे त्याचा फलादेश काय माहितीये का, सांगतो. संपत्ती कमी कमी होत जाणे हा त्याचं वाक्य आहे. आता संपत्ती कमी कमी होत जाण्यामध्ये वास्तूमध्ये असं आहे की दिती आदिती शिखी ह्या ज्या देवता आहेत, मृग दिती आदिती शिखी ह्या ईशान्य दिशेच्या देवता आहेत. त्याच्यामध्ये एक देवता अशी आहे की संपत्ती कमी कमी होत जाणे. दुसरी देवता जी आहे ती मृग म्हणजे आपल्या संबंधित मुलाशी वैर पत्करणे असा भाग आहे. आणि स्त्री दोष असणे. कळलं? तर त्यावेळेला तुम्हाला शनी मंगळाचा समसप्तक योग किंवा रवी शनीची युती हे असं दर्शवतं की जातकाच्या जीवनामध्ये संपत्ती कमी कमी होत जाणे. कारण का की सूर्य हा पीडित आहे, एक पितृदोषामध्ये आहे आणि एक प्रेतशाप योगामध्ये. ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत किंवा ह्या सगळ्या विचारधारा तुम्हाला मांडता आल्या पाहिजे, समजल्या पाहिजे, जातकाला समजवता आल्या पाहिजे. कळलं? हो सर. आणि सूर्य आणि चंद्र पण पीडित असल्यामुळे त्यांचे आई वडील पण तुम्ही म्हणताय तसं लवकरच गेले असतील. हो ना? सगळा प्रॉब्लेम आहे, सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणजे धन्यवाद. जेव्हापासून लग्न झालं त्याच्यानंतर जी उतरती कळा लागली, म्हणून पत्रिका जमवताना आपला वैवाहिक जीवन हा विषय झालेला आहे. तर त्यावेळेला सुद्धा आपण कथन केलं होतं की पत्रिका जमवताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तसं हे नशिबात घडणारं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं मार्गदर्शन तो स्वीकारणार नाही. आणि तूळ लग्न जे आहे हे एका याच्यावरती आकर्षित होणारं लग्न आहे. इट्स अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये. कळलं का? आणि हो हो. तूळ लग्नामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर माणूस कोणातरी नादी लागतो किंवा कोणतरी ह्याच्या नादी लागतो असं आहे. कळलं का? नादाला लावणारी रास आहे. आणि सर मग जर आता समजा राहू जर धनात असता आणि मंगळ जर आता मिथुनेत असतात तरी पण मग आता मंगळाच्या राशीत राहू म्हणलं तरी पण जरा धनाची हे झालं असतं ना? हो हो. पहिली गोष्ट म्हणजे धनस्थानामध्ये राहू हा वृश्चिक राशीला परमिटेड नाही. म्हणून आपण जेव्हा वैवाहिक जीवन शिकलो त्यावेळेला तूळ लग्नाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर धनस्थानामध्ये राहू हा परमिटेड नाही. कळलं? बरं. हो जो सुप्रिणी मॅडम बोला. विचारा कुलकर्णी मॅडम. अनम्यूट करा. नमस्कार सर. नमस्ते. इथं सर पौर्णिमेचा जन्म आहे म्हणजे ही ग्रहण जे आहे हे चंद्रग्रहण पौर्णिमा. आहे. हो हो ग्रहणाचा हा जन्म आहे. हा म्हणजे या व्यक्तीची एकतर पहिली मानसिकता तर खराब झालेलीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनीचं जेव्हा गोचर 30व्या वर्षी आणि पुन्हा 45व्या वर्षी हो धनात हो आल्या हो. दशमात येस आल्यानंतर सॉरी म्हणजे येस. नक्की कोणत्या शनीच्या भ्रमणामध्ये हे जास्ती घडलं असावं सर? सप्तमात. अच्छा सप्तमात आल्यानंतर मेषेत आल्यानंतर. हो नक्की. बघा तुम्हाला मी सांगतो, आपण पण पहिला पूर्वी जेव्हा आपण फलादेश केला होता, मेष राशी आणि वृश्चिक राशीतला शनी आवर्जून पाहावा. होय. आणि आता सध्या आपण जर बघितलं मॅडम तर वृश्चिक राशीचे लोक बऱ्याचशा परेशानीमध्ये आहेत. हो सर. तर चौथा. आता 10वी हो दृष्टी आहे. हो हो सर. का 10वी दृष्टी चौथा आहे. शनी आले. मग हो आता त्या ठिकाणी तो भयंकर तापदायक ठरलेला आहे. होय आणखी होय.
काही काही घडामोडी ज्या होतील, पण तरी सुद्धा आपल्याला ह्या जातकाबद्दल विचार करायचा आहे. तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडतील किंवा काय घडलेलं आहे हे तुम्हाला, मला असं वाटतं आता कठीण नाहीये. आपले विद्यार्थी सगळे आता तरबेज झालेले आहेत, कळलं का? त्याच्यामुळे तिथे अतिशय नाही नाही, लगेच तुम्हाला बघता क्षणी लक्षात आली होय पत्रिका की काय आहे. होय म्हणजे होय हे सर. सगळं जे आहे ते फुकट जाणार आहे सगळं. अधिकतम आणखी दुसरा विचार केला ना मॅडम, तर आपण मकर राशीचा विचार करणं गरजेचं आहे कालपुरुषाप्रमाणे. तर त्या ठिकाणी अधोगती जी आपण म्हणतो, तर ती हा अधोगती व्यावसायिकरित्या कशी आली, तर कालपुरुषाची रास जी आहे ती मकर आहे आणि हो त्याच्यामध्ये सुद्धा हे 4 ग्रह आहेत. होय बरं, आता दुसरा एक विषय असा आहे, आपण मगाशी म्हटलं की लग्नी चंद्र मांडला का, तर त्यावेळेला जातक हा जो आहे हा पुरुष आहे, तर येणारी जातक जी आहे ती स्त्री आहे. मग होय चंद्र हा त्याच्या पत्नीचा कारक आहे, बरोबर आहे. बरोबर होय मग त्यावेळेला जर आपण पाहिलं तर चंद्र लग्न कुंडली जेव्हा आपण पाहू, तर चंद्राच्या सप्तमात हे सगळे ग्रह आले, ग्रह आले होय बरोबर आहे आहे की नाही. होय आणि होय त्यावेळेला सप्तम स्थान ऍक्टिव्ह झालं, म्हणजे घटना घडण्यासाठी कारणीभूत असणारे ग्रह हे होय कोणते कोणते होते, तर शनी, रवी, केतू बुध आणि बुध. बुध आणि हो त्याच दरम्यान याचं व्यापारावरचं दुर्लक्ष उडालं झालं. अच्छा कम्प्लिटली ते बरोबर लक्ष उडालं आणि अच्छा दुर्लक्षित केलं, कळलं का? असं आहे. अच्छा की म्हणजे साधारण ते वय काय म्हणजे असेल ते तुम्ही बघा ना, म्हणत आता मेषेत साधारणतः आपण बघितलं शनी की या आल्यानंतर घटना नाही, या घटना ज्या आहेत तर हा साधारणतः बघा 30व्या वर्षी चतुर्थाचा शनी होता. हो आणि 45व्या वर्षी दशमामध्ये Yes. आता हा बघितलं आपण मॅडम, तर त्या ठिकाणी तुम्ही नाही, पण तो दशमात गेला पलीकडे, पण त्याच्या अगोदर हा सप्तमात पण अधोगती झाली ना. हो आता होय होय सर 30मध्ये 10 आणखी बेरीज करा तुम्ही, किंवा 7 होय 7 होय 37. 37 हो 37व्या वर्षी वय हे साल कोणतं असेल बघा तुम्ही, 63 आणि 37 70 होय 70 वय 2000 हो 2000 2007 होय 2001. बरोबर आहे बरं, हो आता दुसरा भाग असा आहे मॅडम, की गोचरीने हे जे बलवान ग्रह जेव्हा जेव्हा जातात, तर आपला विषय पहिला पण झाला होता की राहू तुम्हाला शोधता आला पाहिजे. तर हो त्यावेळेला वय वर्ष 36, ऐका मला, हो वय वर्ष 36 म्हणजे डबल 36 राऊंड हो झाला ना तो. हो मग त्याच दुसरा राऊंड वेळेला झाला तो हो मग त्यावेळेला त्याचं घरामध्ये जे काही चतुर्थ स्थानामधला म्हणजे कर्क राशीतला हा राहू आहे, हो मग त्या ठिकाणी चतुर्थ स्थानातली दुःख ही उपस्थित निर्माण झाली, झाली होय असं आहे. बरोबर मग तुम्हाला जर गोचर ट्रान्झिट जर तुमचं परफेक्ट असेल, तर तुमचा फलादेश कधीही कधीही होणार नाही सर चुकणार नाही. बरोबर आहे सर कसं आहे, आम्ही ज्यावेळेला ज्योतिष शिकलो त्यावेळेला प्रत्येक वेळेला 20-20, 25-25 पानं एका कुंडलीवरती लिहायची सवय होती, आणि तो नियमच होता. प्रत्येक महिन्याला परीक्षा आणि एक पेपर लिहून घरून आणायचा. घरून आणा, लिहून आणा, पुढे बघून आणा, पण आणा, खूप चांगलं सर त्याच्यामुळे खूप पक्क झालंय सर ते अगदी असं आहे. चांगले आहे ते सर धन्यवाद मग सर छान समजलं सर मग अधोगती जी असते ना ती आपल्याला पाहता येते. शनी रवीची युती केतुयुक्त असेल तर त्यावेळेला संपत्ती कमी कमी होत जाणे. राजा महाराजांची मी तुम्हाला काल परवा पण उदाहरण सांगितलं. हो नंबर ऑफ पीपल, आपण विचार नाही करू शकत मॅडम, एवढी संपत्ती लोकांची आज दुर्दैव काही लोकांच्या बाबतीमध्ये आहे. होय उदाहरण बघा, साधं सहज चाललेलं आहे, शराब घोटाळा आणि अमुक तमुक हे करत करत होय आज 17 तारीख आलेली आहे. आता कोर्टाने सांगितलं 17 तारीखला उपस्थिती पाहिजे. हे असे होय सगळे त्रास आहेत, तर ते त्रास निर्माण होतात. त्यामध्ये माणसाने शांत गप्प वैर पत्करू नये. होय सर संयम फार महत्वाचा आहे सर आणि ज्या वेळेला वैर पत्करायचं त्यावेळेला आपलं ग्रहस्थिती योग्य हवी. खरं आहे सर मग ज्योतिषाकडून मुहूर्त काढून वैर पत्करा, असं माझं 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 मत असं आहे. धन्यवाद सर धन्यवाद. बरं, आणखी कोण आहे? नाही सर आता प्रश्न ठीक आहे. बर, मग आता ह्या वेळेला इथे आपण जर बघितलं तर षष्टाधिपती हा कोण आहे? तो गुरु आहे. तर तो गुरु त्या बुद्धिमान, हा मनुष्य स्वतः चांगला शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, तर गुरु बलवान आहे. बलवान म्हणजे भाग्यस्थानावर दृष्टी आहे, लग्नावरती आहे, म्हणजे याचा विद्याभ्यास जो आहे तो अतिशय चांगला आहे आणि स्वतः हा त्या टेक्निकल फील्डमध्ये कार्यरत झालेला आहे. पण काय करणार, कितीही मनुष्य शिकला, मेडिकल शिकला, काही शिकला, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीला
त्या ठिकाणी घटना ह्या घडलेल्या आहेत. पण मुख्य दोष कुठे आहेत तर तुम्हाला मी सांगितलं, शनी मंगळ लग्नावरती पाहत आहेत. जेव्हा गुरुचं वलय संपतं त्यावेळेला ह्या दोघांचं तिथे युद्ध सुरू होतं. गुरुवलय फार महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीला वलय नावाची गोष्ट आपण बघतो, तर भगवंताचं वलय पण फार महत्वाचं आहे. पण तिथे अधर्म, त्या लोकांच्या मागे लागणं, जाणं, संसारामध्ये सतत युद्ध होणं, घडामोडी होणं, वाटेल तसे पैसे खर्च करणं आणि पैसे सगळे संपल्यानंतर सगळी अटॅच झाली, म्हणजे प्रॉपर्टी सगळी सरकार जमा झाली, बऱ्याच वेळेला कायदे झाले, कोर्ट कचेरी झाली, हे सगळे प्रसंग या व्यक्तीवरती आलेले आहेत. सगळ्या प्रांत बघा, माणसाचं जीवन असं आहे की ईच अँड एव्हरी चॅनल मधून जावं लागतं. जसं आपण एअरपोर्टला हे जातो फ्लाईट मध्ये बसायला, तर इमिग्रेशन जसं करायला लागतं तसं हे इमिग्रेशन आहे. गॉट इट? आलं लक्षात? बरं. आता नवमाशामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला एक नवमाश जो आहे तो प्रत्येक ग्रह हा विखुरलेला आहे का, तर नवमाश कुंडली मोकळी भाऊ मांडा तुम्ही, तर त्याला तुम्हाला कळेल की नवमाश कुंडलीमध्ये खरोखर काही ठिकाणी चुकीचे योग आलेले आहेत का. तर इथे सूर्य राहूची युती आलेली आहे, केतू लग्नी आलेला आहे, मंगळ जो आहे तो चंद्राशी केंद्रयोग करतोय. मंगळाची दृष्टी जी आहे ती कर्क राशीवरती षष्ठ स्थानामध्ये जाते, तर त्यावेळेला शुक्राचा समसप्तक योग आहे. नवमाशामध्ये योग म्हणजे दृष्टी. आता हा मंगळ मुळात कुठल्या राशीमध्ये आहे तर कर्क राशीमध्ये आहे. तिथे आश्लेषा नक्षत्रामध्ये मंगळ आलेला आहे. त्यानंतर सूर्य राहूची युती ही सिंह राशीमध्ये आहे. तर सिंह राशी काय दर्शवते आपल्याला, तर सत्ता. हा जर सूर्य एकटा असता तर, म्हणजे आपण नॉर्मल सर्वतोभद्र चक्र नाही, नॉर्मल कुंडली जेव्हा वाचतो त्यावेळेला तसा विचार करतो, म्हणजे तिथे तोच योग झालेला आहे. म्हणजे शनी सूर्य आणि राहूची युती आलेली आहे. आता जसं आपण बघितलं तर गुरु हा जो भोग्यांशामध्ये आहे, तो भोग्यांश दोन प्रकारचा आहे. त्या ठिकाणी भोगायचाच आहे आणि त्या ठिकाणी चांगला भोग भोगायचा, नंतर वाईट पण भोगायचा आहे. लग्नी केतू आलेला आहे, तो सुद्धा सूर्याच्या समसप्तक योगाचा आहे. राहू पण आलेला आहे, तर हे त्याग निश्चितच करावं लागेल. कुंभ नवमाश हा बुद्धिमत्तेचा नवमाश आहे, पण तो पापांश आहे. तो कुठून आलाय, तो तूळ राशीतून आलेला आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. तूळ राशीतला तो कुंभ नवमाश आहे आणि तो स्वाती नक्षत्राचं तिसरं चरण आहे. बरोबर आहे. बुध हा आरंभी आहे, म्हणून त्या ठिकाणी तो मकर नवमाशामध्ये आलेला आहे, आरंभी. आणि जस्ट नुसता आला आणि त्याचा जन्म झालेला आहे. मीन राशीतला चंद्र आहे तो आश्लेषा नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये आहे, मीन नवमाशातला. अशी ही नवमाशाची जी कुंडली आहे ती तुम्हाला कळली का? त्याच्यावरती आणखी काही तुम्हाला विचारायचं आहे का तर सांगा. विचारा, काय प्रश्न असतील तर. जे काय असेल ते विचारा, म्हणजे तुम्हाला कुंडली कळणं गरजेचं आहे. आहेत कोणाचे प्रश्न? नाहीत सर. मग किती लोकांना कुंडली कळली आहे का कळली नाही? हा, देशमुख मॅडम बोला. बोला मॅडम. बोला. सर, या नवमांशामध्ये मंगळाची चंद्रावर दृष्टी आहे. हो हो हो. चंद्र हो, इथे जलतत्वात आहे, मंगळ हा अग्नितत्वात आहे. पंचमावर बघा, पंचमावर शुक्राच्या वरती योग पंचमावर आहे ना. दृष्टी आहे मंगळाची. म्हणजे शुक्र आणि चंद्र ह्या मंगळाने पुन्हा बिघडवलेच ना नवमांशामध्ये. येस 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 म्हणजे येस. पत्नीचा कारक तोही गेला आणि सगळंच गेलेलं आहे. म्हणजे असं सगळं जेव्हा घडतं ना मॅडम, त्याला हो. कुंडलीमध्ये मुख्य कारण जे आहे ना, लक्षात घ्या की जातक जेव्हा जन्माला आला तेव्हा आकाशामध्ये असणारी स्थिती ही फार महत्वाची आहे. हो. त्याच्यावरती याचा जन्म झाला, तो काही नाकारू शकत नाही आपण. त्याच्यामध्ये कला विकला सेकंड पार्ट सगळं काही असतं. बरं, आता दुसरा भाग असा आहे मॅडम, एक थोडासा विचार करण्यासारखा आहे. समजा ह्या जातकाचा जन्म दुपारी झाला असता असं आपण समजा, तरी सुद्धा दशमामध्ये सगळे ग्रह आले असते 4. हो. जास्तीत जास्त काय झालं तर चंद्र पण नसतात, कारण चंद्र सुद्धा 29 अंशाचा आहे किंवा 27 अंशाचा आहे. तो पूर्णपणे 2.25 दिवसात कर्क राशीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही दिवस पण बदली करू शकत नाही. बघा किती हे आहे. फक्त बुधासाठी तुम्हाला काही हे करावं लागेल. मुख्य कुंडली काढ.
बुधासाठीच फक्त तुम्ही काही कॉम्प्रोमाइज, पण बाकी इत्यादी ग्रह जे आहेत ना, तर कुंडली पाहताना किंवा विवेचन करते वेळी त्याचं जे काही रूपांतर आहे किंवा स्वरूप आहे, तर ते स्वरूप कसं आहे की बुध हा नुकताच आलेला आहे. बाकी इत्यादी ग्रह जे आहेत ते चंद्र 2.25 दिवसाचा, साधारणतः 2 दिवस आपण, पण 2 हो दिवसापूर्वी जरी जन्म झाला असता तरी सुद्धा ग्रहस्थिती अशीच असते की नाही. अच्छा हो मग जेव्हा अंशात्मक फलादेश द्यायचा असतो तर त्या कालावधीमध्ये जे काही 2 दिवसामध्ये लोक जन्माला आले असतील तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच तऱ्हेचा प्रश्न उपस्थित झाला असेल. पण कदाचित फॉर फ्यू अवर्स बिफोर हा बुध जो आहे तो गुरुयुक्त असता. हो तर शनी मंगळाचे षडाष्टक योगच येतो याच्यात तो नवमाशामध्ये. बऱ्याच काळ असा चालतो ना. कसं असं हो ना मॅडम की ज्या वेळेला एखाद्या आकाशातल्या स्थितीमध्ये अनेक विघ्न जी आहेत ती अनेक लोकांवरती येत असतात. हो कळलं का? आता ती कशामुळे येतात? त्याला ग्रहस्थिती ही अशीच आहे, त्याला काही करू शकत नाही. आज संपूर्णपणे आपल्या देशामध्ये सुद्धा जिंदगी दाव पे लगा दी आहे, असं आहे. खरंच आहे खरंच आहे. फार कठीण आहे. आणि सगळ्यात जास्ती कठीण कोणाला आहे तर श्रीमंत लोकांना आहे, हो गरीबाला नाही. गरीबचा नेता चांगला आहे, श्रीमंताचा नेता नाहीये. हम्म सर गरीब हा बोला. सर नवमांशामध्ये गुरु चतुर्थात आलाय आणि तो दशमाला पण बघतो. मग काय गुरुनी काहीच म्हणजे मदत केली नाही का थोडीफार, म्हणजे मी त्याचं जे सांगितलं लॉस ना तुम्हाला, ऐका नाही नाही, मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला जातकाचा जन्म झाला तर त्यावेळेला तिथे अतिशय चांगल्यापैकी समृद्धी होती. हो मर्सिडीज सारख्या गाड्या वापरलेल्या या लोकांनी, हो हो मर्सिडीज BMW वापरलेली आहे. पण हम्म, सगळं गेलं. पण त्या हो हो जाण्यासाठी जो योग होता तो हम्म, चतुर्थ स्थानामध्ये हे सगळ्या गोष्टीच्या घडामोडी आहेत. हो नवमाशामध्ये तो ग्रह झाला, तो कायमस्वरूपी चालेल असं नाही. पण नाही मूळ बरोबर. कुंडली जी आहे ती पराशरीमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण ज्या तिथीला, ज्या लग्नावरती, ज्या वेळेवरती आपण जन्माला येतो तर त्याच्यापासून तुम्हाला सुरुवात करायची असते की चंद्र, सूर्य, शनी हे सगळे ग्रह कुठच्या कुठे आहेत, मग विखुरलेले आहेत का ते सुद्धा पाहता आलं पाहिजे. ते जर एकत्र असतील, आता तुम्ही एकत्र ग्रह जे आहेत त्याला बाहेर वगळू शकता का? तर नाही करू शकता. नाही बिलकुल नाही, मूळ आपल्याकडे अधिकारच नाही येतो. हो. मूळ कुंडलीचा कायमस्वरूपी इफेक्ट राहणारच. येस, त्याच्यामध्ये काही बदलाव, फक्त बदलाव कसा येईल की तुम्ही जर एखाद्या चांगल्या आध्यात्मिक स्पिरिच्युअल लाईफ मध्ये जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला काही दृष्टीने तुम्हाला एक सावरलं जातं. पण तरी सुद्धा स्पिरिच्युअल मध्ये असं सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये घटना तुम्हाला कळायला गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे की काय होत आहे, कशामुळे होत आहे, तर तुम्हाला तिथे थांबलं पाहिजे. त्याला तेव्हा तसं एक दैवी मार्गदर्शन पण व्हायला पाहिजे. ते न मार्गदर्शन झाल्यामुळे पण बघा, लग्नावरती मंगळाची दृष्टी आहे, मनुष्य थांबणार येस नाही, तो राहू मिश्रित आहे, राहूच्या युतीतला आहे. शनी मंगळ येस मुळातच पत्रिकेमध्ये आहे. अहो साहेब, तूळ लग्नाची एक व्यक्ती आपल्याकडे आहे, त्यांचे साधारणतः 10,000 कोटी रुपये गेले. किती? बापरे. 10,000 कोटी. तूळ लग्न आहे आणि दशमामध्ये शनी मंगळाची युती आहे. नाव सांगायचं परवानगी नाही म्हणून, काय समजलं. आणि येस म्हणजे तिथे 10,000 करोड पेक्षाही जास्ती आपण कल्पना करू शकत नाही. भयंकर आहे. हो. आणि त्याच्यामध्ये धनस्थानामध्ये राहू आणि गुरुची युती आहे. पण सर एक मला छोटा प्रश्न होता की काय काय कुंडल्यांमध्ये त्यांना दैवी जरी उपाय केले तरी त्यांना लाभेलच असं पण काही शाश्वती नसते असं पण मी ऐकलंय. म्हणजे कितपत मला माहित नाही, कारण काय काय आता लोक काय उपाय म्हणजे फलद्रूप होतच नाही कधीच. बघा, असं आहे की आपला विषय नाही येतो त्या ह्याच्यामध्ये, पुरोहितांचं ते काम आहे. उपासना करणं म्हणजे भगवान शिवाची उपासना ही सर्वश्रेष्ठ दुःखामध्ये Yes. सांगितलेली आहे. हो. मग आम्ही काय सांगतो मार्गदर्शन की तुम्ही शंकराच्या देवळात जा, 1 तासभर ध्यान करा. तर इथे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बुध हा चैन पडणार नाही माणसाला, डोक्यात विचार 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 हो विचार बरोबर. माणसाला दुःख देणारा ग्रह आहे. चंद्र हा मनामध्ये दुःख तयार करतो, बुध Yes. हा डोक्यामध्ये दुःख तयार करतो आणि Yes. रवी हा शारीरिक इजा करतो, शारीरिक दुःख. मग आता हेल्थ जी आहे किंवा पर्सनॅलिटी जी आहे, आपली बॉडी आहे,
ही सूर्याकडे आहे. हो. कळलं? आता हे Yes. सगळे ग्रह जेव्हा आपण शिकतो तर त्या सगळ्या ग्रहांचं कार्य सतत राऊंड द क्लॉक सुरू असतं. हं. हमेशा सुरू असतं. फक्त एवढंच आहे की आपलं पूर्वकर्म ह्याला आधारित तुम्हाला पुढची स्टेप अवलंबून आहे. हा भागवत Yes. मॅडम थँक्यू सर. थँक्यू. तर तुम्ही आता म्हणाल की हे लोक लहानपणी अतिशय लॅविश राहिलेले आहेत, तर हे पत्रिकेवरून आपल्याला कसं काय समजू शकेल? बरोबर आहे. कधी कधी कसं असतं मॅडम की आई वडील जोपर्यंत आहेत त्यावेळेला आई वडिलांच्या नशिबाने एखादी व्यक्ती जगत असते. हा. पण ज्यावेळेला त्यांचा जो आशीर्वाद आहे किंवा त्यांचा जो सपोर्ट आहे, सहारा आहे, तो निघून गेला. बरोबर. हा. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असं घटना घडली. आता तो भाग असा तुमचा आहे की हे लहानपणी कसे सुखात वाढले असतील. बरोबर आहे? हा. हा. तिथे बघा परत आपण सांगतो, तुम्ही मगाशी लेट आलात तर गुरुची हो, लग्न हो. आहे, मंगळाची आहे, हा. शनीची हा. सुद्धा आहे. म्हणजे हा. तिथे प्रेशराईज कुठलं झालेलं आहे तर शुक्राचं लग्न झालेलं आहे. हा. म्हणजे तो लग्न प्रेशराईज झालं. त्याच्यावरती हो. जास्तीत जास्त 3 ग्रहांनी ताबा आणि आंदोलन मिळवलेलं आहे. त्यातल्या त्यात गुरु काही हा. तिथे काही त्रास देणार नाही. हम्म, पण शनी हम्म. आणि मंगळ हे जेव्हा शनी पुन्हा सांगतो मॅडम, मगाशी तुम्ही हा. उशीर आलात तर शनी हा हा. राजोगकारक ग्रह आहे की नाही या पत्रिकेतला, हो. 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 आणि मंगळ हा राजोगकारक ग्रह या पत्रिकेमध्ये नाही. नाहीये. मग हा. शनी जर समजा राजयोगकारक आहे आणि त्याच्यामध्ये जर ढवळाढवळ करणारा मंगळ असेल तर जो देणारा ग्रह आहे तो हा. त्याचं काढून घेतो. हा. म्हणजे राजयोगकर्ता ग्रह कोण आहे तर त्याला चांगल्या कुटुंबात जन्म. पण कालांतराने ह्या ग्रहांनी एकमेकांचं युद्ध हे त्याच्या कुंडलीमध्ये दर्शवलं आलं. हा. पण आता ही म्हणजे बॅकग्राऊंड जर माहिती नसेल आणि नुसतीच अशी पत्रिका समोर आली तर आपल्याला म्हणजे हे कसं समजेल की त्याच्या लहानपणी तो अतिशय चांगलं आयुष्य त्याने उपभोगलं हा आहे? हा हा, बरोबर. आता जसं लग्नावर गुरुची दृष्टी आहे हा. तर गुरु हा पंचमात आहे, गुरु हा भाग्याचा हो. कारक आहे, भाग्यावरती त्याची हा. दृष्टी आहे. तर त्या हा. ठिकाणी बघितलं तर वायू तत्व हा बलवान झालेला आहे. हो. आणि त्या ह्याच्यामध्ये गुरु हा धर्म त्रिकोणामध्ये आहे. हम्म. हो. कळलं का? म्हणजे हो. निश्चितच त्याला पूर्वकर्माचं जे भाग्य आहे ते त्याला तिथे मिळालं. पण जेव्हा भाग्याचा साठा संपला जातो हम्म. आणि त्यावेळेला दुसऱ्या ग्रहाच्या ऍक्टिव्हिटीज सुरू होतात हा. तर बरोबर. त्यावेळेला तिथे माणसाच्या जीवनामध्ये आंदोलन होतात. मग दुसरी गोष्ट की समजा पत्रिका तुमच्याकडे आल्यावरती समजा हा. बाळ 4 वर्षाचं असेल, 10 वर्षाचं असेल हा. तरी सुद्धा ते काही हा. तुमच्याकडे एकटं येणार नाही. बरोबर. बरं, ते ह्याचा प्रश्न विचारायला येतील का? कारण त्याची जर चांगल्यापैकी सुबत्ता असेल तर येणारच नाहीत बरोबर. ते. बरोबर. मग आपल्याकडे कोण येईल तर ज्या वेळेला हा मनुष्य दुःखात येईल तेव्हा येईल. पण मग इथे गुरु धर्म त्रिकोणात आहे आणि धर्म त्रिकोणात फक्त गुरुच आहे, दुसरा कोण नाहीये, म्हणून त्याला आधीच्या जन्माचं जे काही चांगलं होतं श्रेय, ते बरोबर. मिळालं असं समजायचं ना? ओके. संचित कर्म, संचित कर्म, संचित. हा. पूर्वसंचित कर्म, हो. हा. थँक्यू पूर्व. सर. हा. म्हणजे असा विचार, असं लॉजिक बरोबर. लावणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा मॅडम तुम्हाला सांगतो, जर ग्रहस्थिती आता तुम्हाला तर ओळखता आलेली आहे कारण एवढे सगळे हुशार लोक आहेत, सगळे अनुभवी आहात तुम्ही सगळेजण, तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्वकल्पना आली की ही कुंडली खतरनाक आहे, खतरे में हो. आहे, हो. नाही का? मग त्या बघूनच ठिकाणी ते बापरे. हो, हं. आल्या आल्या 7 ग्रहांचं एकमेकाशी आंदोलन. आपण 7 नाही हो. 6 ग्रह तर डेफिनेट आहेत. हो. मग अशा वेळेला त्या जातकाच्या भयंकर आहे. जीवनामध्ये का अशी परिस्थिती निर्माण झाली? आज हा. विचार करा की एवढी प्रचंड मोठी संपत्ती हातातून सहज निघून गेली, कळलं नाही. आणि शिवाय हा कुटुंबापासून विभक्त राहतो का? एकटं राहायचं नाही, कंपल्सरी त्याला आता भाग आता पडलं आहे गेलं असं? पण लायबिलिटीज हा. भरपूर आहे मॅडम. हा. कुटुंबासोबत राहून का आणि न राहून का? आता मोठा प्रश्न आहे की याच्या मुलांची डेव्हलपमेंट. त्याला 2 हम्म. मुलगे आहेत, कळलं हम्म. का? म्हणून हा. त्यावेळेला नेहमी वयाचा फॅक्टर पाहणं गरजेचं आहे. आता बरोबर. 63चा जन्म आहे म्हणजे आता किती वर्षाचा आहे? 60. आता तो हो. काही करू शकतो का? नाही. नाही, बरोबर आहे. म्हणजे आता मुलांचं कार्य चांगलं होईल का? तर ह्या वडिलांनी सगळं संपवलेलं आहे, तर मुलांना परत उभारणी करताना किती वेळ लागेल? बरोबर. खरी मग गोष्ट. हा कधी कधी आपल्या पालकांचा कधी कधी चुकीचा विचार आपल्या मुलांना किती भोगावा लागतो.
हो ना. मग लोक बोलता बोलता सांगतात माझे आजोबा एवढे श्रीमंत होते, माझी आजी कुठची होती, माझे वडील त्या याच्यामध्ये, आमचे काका असे होते, असे सगळे गप्पा असतात, त्या गाव गप्पा आहेत, त्याला काय अर्थ नाही. आता काय आहे तुम्हाला, आता खिशात पैसे किती कळलं? हो. अभी जेब में कितना पैसा है, तो अभी कुछ भी नहीं, तो हटाओ भागो. पहिला काय होतं ते तुमचं तुमच्याकडे, आने वाला कल कैसे रहेगा असं आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, माणसाच्या डोक्याचा भुका होऊन जातो. बुध हा असा ग्रह आहे की त्याला मेंदू खाऊन टाकतो, कारण का की तो केतू मिश्रित आहे. केतू जे येते ना, हो. माणसाच्या विवंचना मॅडम बघा, एक तर बुद्धीने विचार 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 झोप न येणं, या सगळ्या गोष्टी होतात की नाही, शांतता नसते बुधाच्या व्यक्तीच्या याच्यामध्ये बघितलं तुम्हाला, तर पीस ऑफ माइंड आपण कशाला म्हणतो. बरोबर. आणि हे अशी असेल तर मग ज्याला मानसशास्त्राच्या भाषेत ब्रेन एक्झॉशन असं म्हणतात, की विचार करून डोकं फिरायची वेळ येते, तसा प्रकार येते, त्या फिरलेले असतात लोक. बिचाऱ्याचा झाला. अहो, फिरलेले लोक पाहिल्यात, म्हणजे त्यांना शुद्धच नसते की तो काय बोलतो. हो हो हो. म्हणजे आपण किती आर्ग्युमेंट केलं ना की तुला कळतंय का, तर तो काही कळतच नाही त्याला. अहो, नाही, आपण गप्प बस, बरोबर आहे. आपल्याला गप्प बसावं लागतं. बरोबर आहे. मग अशा प्रकृतीचे लोक जन्माला येतातच ना, काय करणार, यू कांट हेल्प. म्हणून बुधाला सुद्धा फार महत्व देणं गरजेचं आहे. तो खरोखरीच एखाद्या गोष्टीमध्ये संकटामध्ये असेल तर तो तुम्हाला संकटात टाकणार. बघा, 2 पार्ट आहेत मॅडम, मी तुम्हाला सांगतो, तुमचा प्रश्न फार महत्वाचा असतो. तर एक आहे की आपण कोणाला दुःखात टाकतो किंवा कोण आपल्याला दुःखात टाकतो, हा एक भाग आहे. बरोबर. आपण एखाद्याचा प्रश्न, म्हणजे जे काही त्याचे काही बौद्धिक प्रश्न असतील, न्यायालयीन प्रश्न असतील, ते प्रश्न आपण कदाचित निवारण करण्याचा प्रयत्न करतो, त्याला बुधच लागतो. जसं आपण न्यायालयात गेलो तर न्यायालयामध्ये आपल्याला कोण आशिष करतं, तर बुध म्हणजे वकील, नाही का, लॉयर किंवा ऍडव्होकेट, 2 पैकी एखादा मनुष्य आपल्याला सहाय्य करतो, म्हणजे बुध आला. मग जर समजा आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये, फर्दर लाईफ मध्ये बुध आपल्याला किती महत्वाचा आहे. पास्ट लाईफ मध्ये आपल्या हातून ज्या चुका झाल्या असतील त्या सुद्धा बुधामुळे झाल्या असतील, नाही का. कधी कधी काही लोकांचा तोल जातो. आता जसं की तुम्हाला परवाची तुमच्या कल्याण मधली घटना कळली असेल, कळली की नाही. हो, ते मग आता गोळीबार वगैरे झाला ते ना. मग आता ते कशामुळे झाली घटना, ती दुर्बुद्धी ना, नाही का. हो. मग आता त्याच्या पुढे माणसाला जीवन जगायचं तसं. आणि बरोबर. सदी सुद्धा मंगळाचं धाडस एवढं आहे की त्यांनी कबूल केलं, हो मी केलं म्हणून. म्हणजे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या विधिलिखितच आहेत. पण बरोबर। तिथे संयम पाळायला पाहिजे होता की नाही. सर, मग इसका तिथे लॉस कैसे हुआ? हाउ? ये सब गलत लोगों के साथ में मैडम जाके, गलत लोगों के साथ में परिचय होने के बाद, और जो बिजनेस है वो बिजनेस के अंदर भी अच्छी तरह से ध्यान नहीं रखा गया, इसके लिए वो लॉस हो गया। ओके। हमको हर जगह सोच के काम करना चाहिए, हर जगह। देखिए ऐसा है मैडम, बुध जो ग्रह है ना, उसके बारे में मैंने परसों भी बहुत कुछ सिखाया था। या हाँ। हाँ, तो हम एक एप्लीकेशन भी कोर्ट में करते हैं या कोई पुलिस में करते हैं या किसी को ये करते हैं, तो उसको भी सोच के करना चाहिए। अगर हमारा बुध खराब हो गया है तो शायद हमारे हाथ से गलतियां हो सकती है, या राइट। और वो गलतियां हमको बहुत लंबे समय के लिए तकलीफ दे सकती है। ठीक है, ऐसा है कि कभी कभी हम जोश में होश खो बैठते हैं, तो जोश हमारे को बाजू में रखना चाहिए। जैसे कि एक व्यक्ति ने हमारे ऊपर एक गलत वकालतनामा किया, मतलब गलत काम, तो हमने उसके खिलाफ 40 लाख का डिफर्मेशन केस फाइल किया। अभी डर गए वो लोग, तो किसकी वजह से नुकसान हो गया। बिना सोचे समझे अगर हम कोई चीज करते हैं, आप तो रसोई पकाते हैं तो भी बिना सोचे समझे अगर कुछ डाल दिया, मसाला या नमक या और कुछ, तो भी तरकारी बिगड़ सकती है कि नहीं। या बराबर। वही जीवन है, जीवन का स्वाद भी वैसे ही है। कौन सा ग्रह हमको कहाँ पर ले जाएगा उसके बारे में वी कैनॉट प्रेडिक्ट, तो वी हैव टू प्रेडिक्ट।
Yeah, येस. yeah. सर याचा पंचमामध्ये गुरु आहे तर यांची मुलं सावरू शकतील यांना म्हणजे मुलं पुन्हा आता उभे काय माहितीये का, की पुन्हा तेच वैभव आणणं फार कठीण आहे. मुलांचं आयुष्य मुलाप्रमाणे ते जगतील. आता ते नोकरी करतायत. आता किती काळ लोटला गेला ना. हो. मुलांनी सुद्धा ऐशो आरामीमध्ये लहानपण काढलेलं थोडस, म्हणजे एक 10 वर्षापर्यंत, वय वर्ष 10. पण वडिलांच्या नशिबाने, मी त्या वडिलांच्या चुका म्हणून म्हणणार नाही, वडिलांच्या नशिबामुळे आलेलं वैभव संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे. आणि ते त्यांना चित्र दिसतंय. मी तुम्हाला सांगतो, आमच्या एका ज्ञातीमधला मनुष्य, आता साधारणतः वय असेल 74 त्या माणसाचं, आणि अतिशय चांगल्यापैकी संसार सुखाचा होता. आणि आज तो, त्याची मुलगी सुद्धा 2 लग्न करून फेल झाली. मुलगा सुद्धा कॅन्सरने आजारी झाला. आणि गेल्या महिन्यामध्ये तो मनुष्य घर सोडून वयाच्या 74-75 वर्षी निघून गेला. म्हणजे विचार करा दुःख काय असेल. बापरे. 74-75 वर्षी घर सोडून निघून जाणं म्हणजे किती हो ना. तापदायक. आणि खूपच. लास्टला त्याने अशी अवस्था, म्हणजे मी 30 वर्षापूर्वीची सांगतो, हा. 1900 साधारणतः 30 वर्षापूर्वी 93-94चा दंगा झाला होता आमच्याकडे. त्या दरम्यान त्याने ज्या काही चुका केल्या होत्या त्याच्यामध्ये भयंकर हानी झाली. आणि त्याला भरपूर हाय लागली. हाय कशी लागली, एक मातूर नावाचा मनुष्य आमचा मित्र होता. त्याने एक कंपनी टाकली होती, एस्टॅब्लिश केली होती, प्रिंटिंग. त्यावेळेला डीटीपी आलं नव्हतं. आणि तो टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर होता. आणि त्याच्यानंतर त्याला धोका दिला, त्याची हाय लागली. हाय लागली. हाय बहुत खराब आहे. हो, हाय जेव्हा खूपच उचल खूपच. आणि खूपच. तो आर्थिक नुकसानीमध्ये गेला तरी तो सावरला नंतर पुढे. पण त्याचं भयंकर नुकसान केलं या माणसाने. आता शेवटी मुलाबाळांना पत्नी पण मेली. अरे पत्नी पण, हो, कोणी नाहीये, भावंड पण नाहीये. म्हणजे इतकी माझ्या परिस्थिती येते नाही भयानक. भयंकर. माझ्या बहिणीचा धीर आहे तो, हो ठाकूर का. नाव आहे. अच्छा. गेलं, खलास झालं. म्हणजे आता कुठे आहे, लापता. बापरे. पोलीस मध्ये कंप्लेंट करून ठेवली की हा मनुष्य मिसिंग आहे म्हणून. पोलीस बोले मिसिंग कसलं, घर सोडून गेलेला माणूस आहे, मिसिंग कसलं. बरोबर आहे, पोलिसांकडे अशा अनेक केसेस येत असतील. हा, मिसिंग कसलं, घर सोडून गेलेला मनुष्य आहे. हम्म. म्हणजे अक्षरशः सांगतो की मुलगी 3 लग्न केली, 3. बापरे. काय दुःख आहे बघा. हो ना. त्या मुलीने 3 लग्न केले. सून निघून गेली. सून तर अलिबागचीच होती, ती पण निघून गेली घर सोडून. काय ना, मुलाला असंच टाकलं. आणि राहायला घर बीर काही नाही त्यांच्याकडे, अरे बापरे. काही नाही. म्हणजे पूर्वी अंधेरीला घर होतं, तिथून ते गेले मीरा रोडला, मीरा रोडचं घर विकलं. मग एका झोपडपट्टीमध्ये राहायला गेले, तिथून पण ते सगळं गेलं. मुलीने काय करू नये तसं केलं. नाही, असं सगळे प्रॉब्लेम आहेत. हे सगळे प्रॉब्लेम भयंकर असतात. एकेकाचं जीवन पाहिलं तर अतिशय हो ना. डेंजर आहे. म्हणजे आपलीच झोप उडते सगळं पाहिल्यानंतर. माझ्या बहिणीचा सक्का धीर आहे तो. सर यांची कुंडली टाकायची ना आपण अभ्यासासाठी. त्याची आपण मिळाली तर अभ्यासासाठी टाकतो. 1949चा जन्म, 50चा जन्म आहे. टाकते. हे धन्यवाद. असं वैफल्य जीवन आहे. हे सगळ्या घडामोडी जेव्हा होतात तर तुम्हाला कुंडली आपला विषय मुख्य आहे, कुंडली वाचता आली पाहिजे. आणि ही कुंडली तर तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल की ह्या कुंडलीमध्ये किती घातक गोष्टी असतील, भयंकर घातक असतात. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीवरती विवेचन करणं, कुंडलीचा निदान अभ्यास तरी करणं, ह्या सगळ्या घटना कशामुळे होत आहेत, त्याला कारण काय आहेत, कारण मीमांसा आपण म्हणतो ना, वाय दिस हॅपन इन लाईफ. मंगळ चव्हाण मॅडम तुम्हाला काय बोलायचंय? चव्हाण मॅडम तुम्हाला काय विचारायचंय कुंडलीबद्दल? हा सर, खूप छान सांगितलं. मंगळाने कसा त्रास दिला, कारण या लग्नाला मार्गशीर्ष होतो आणि कर्केचा आहे, निचीचा आहे, राहुयुक्त आहे. आणि आता कर्केमध्ये मंगळ डिसेंबरला जाईल तेव्हा जास्त त्रास होईल ना सर यांना. नाही, असं कसं मॅडम की मंगळ हा अनेक वेळा तर गेलेला आहे, प्रत्येक वर्षी पण आता गेलेला तो आहे.
वक्री होऊन येणार आहे ना मग मंगळ. नाही, तरी सुद्धा गेल्या वेळेला पण झालं असेल ना. पण आता काय गंमत आहे हो की हो मुख्य बेस जो आहे ना हा तोच तोच गेलेला खराब आहे, तोच आहे. गेलेला आहे. बरोबर. तिथे कम्प्लिटली तोल गेलेली कुंडली आहे आणि ते पण चतुर्थ आणि दशम स्थान. हम्म. बघा, वृद्धी होती ज्या वेळेला त्यावेळेला लक्ष दिलं नाही. पण हे विधी लिखितच आहे, घटना घडणारच होत्या, त्याला काय करू शकतो आपण? काही कांट हेल्प इट. हे सगळं घडायला. आणखी काही प्रश्न कोणाला कळलं नसेल अवश्य विचारा, काही चिंता करू नका, पण चांगला प्रश्न विचारा. बरं, झिबूचा क्लास आहे शुक्रवारी. सर, बोल. आता शनी त्यांच्या पंचमातून चाललेत आणि हो. सप्तमामध्ये गुरु आहेत. म्हणजे शनीची दृष्टी आहे, तर मग तिथेही सर प्रॉब्लेम झालाच असेल ना? नाही, काही सुधारणा नाही मॅडम. पहिली गोष्ट म्हणजे हातातून सगळं गेल्यानंतर तुम्हाला काउंट डाऊन झालेलं आहे पूर्णपणे, आणि त्या ठिकाणी कुठलीही झेप घेऊ शकत नाही. त्याला एकच सांगितले मी की बाबा रे, आता मुलं सांगतील तसा वागशील तर तुझं जीवन श्वास तरी मिळेल. वाक्य लक्षात ठेवा. कधी कधी आपण काही ज्युनियर लोकांचा पण सल्ला विचारात घेत नाही. कधी कधी आपल्याला मुलांचं सुद्धा ऐकावं लागणं गरजेचं आहे. ऐकलंच पाहिजे. ज्यावेळेला आपली स्थिती दबगाई लागलेली असते त्यावेळेला मुलांचं ऐकावं, कोणाच्या तरी हाताखाली काम करावं, असं माझं मत आहे. बाकी वैयक्तिक विचार वेगवेगळे आहेत, पण तुम्ही सर्वाय नाही करू शकत. ही ग्रहस्थिती आपल्याला ओळखता आली पाहिजे. हा, बोला मॅडम, ओके सर. काय वाटतं? नाही वाटत तुम्हाला आता काय सुधारणा होऊ शकते? पण सर मुलांशी पण तर पटलं पाहिजे ना या माणसाचं. गप्प शांत राहणं, विचारधारा इम्पॉर्टंट आहे मुलांशी पटायला पण. हो अहो, ना. एखाद्या वेळेला समजा आता मुलांची लग्न व्हायचा प्रश्न आहे, लग्नाला मुलगी देणार कोण? मुलांना चांगली इन्कम पाहिजे. मग मुलं तेच. सांगतात आईला पोसू का? वृद्धाश्रमापर्यंत जाण्याची वेळ आलेली आहे मॅडम. बाप, वसईला वृद्धाश्रम पण बघून आलेले आहे. कठीण आहे. कठीण आहे की नाही? वयाच्या फारच. 61 वर्षी जर समजा वृद्धाश्रमामध्ये ते घेतील तिथे, आणि विना पैसे घेणार, असं आहे. आहेत बापरे. दानी लोक आहेत. ते आमच्या इथे मुंबईला वसईला वृद्धाश्रम आहे वज्रेश्वरीला. त्याची एक मोठी चाळ बांधून ठेवलेली आहे. जसं जनावरांचं छप्पर कसं असतं, जनावरांचा गोठा असतो ना, हो. तसं मोठं शेड बांधलेलं आहे, नॉर्थ लाईट स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये सगळ्या खाटा बसा बसा ते, एक लेडीज एक जेंट्स. अरे बापरे, जीवन अतिशय कठीण आहे, फार कठीण आहे, खरंच आहे. फार कठीण आहे. म्हणून माणसाने तब्येतीमध्ये राहावं असं म्हणतात आमच्यामध्ये. हो बरोबर आहे. तब्येतीत राहावं, अति भयंकर असतं. चादर पाहून पाय पसरावे, खरंच आहे. हो हो, आपल्या व्यवस्थेमध्ये राहावं, अतिरेक करू नये, निष्काळजीपणा करू नये. कधी कधी असे लोक पाहिलेत की 200-200 कोटी रुपये रोजचे कमवणार आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक कंपनी आहे आमच्या इथे अंधेरीला, हा. त्यांचं टर्नओव्हर प्रत्येक तासाला 1 कोटी रुपये. बापरे, तासाला? एक तासाला 1 कोटी रुपये. बापरे. त्या कंपनीचं नाव आहे पेडीलाइट. हा हा. आणि ते म्हणजे फेविकॉल कंपनी. हो. आणि ते एक काळामध्ये वॉचमॅन होते, आणि आज त्यांच्याकडे 3000 लोक काम करतात. काळ आहे, खरंच आहे, काळाचा महिमा अगाध आहे. काळ. म्हणजे असेही लोक आपण पाहिलेले आहेत. अशाही लोकांच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन येतं, जीवन जाते. जीने की राह आहे. खरंच आहे. तटस्थपणे जगता आला पाहिजे आपल्याला. व्यवस्थित जगता आलं पाहिजे. तुम्ही लोकांना आदर तिथे केलं पाहिजे. तुम्हाला लोकांचं दुरुपयोग न करता तुम्ही चांगल्यापैकी जगला पाहिजे. असं आहे, ही शापित दुनिया आहे. खरंच आहे. मी कठोर बोलतो म्हणून कोणी राग मानू नये. नाही मी सर, विचार बरोबर आहे ना. सांगतो, पण मी विचार कोणीच सांगतो. कोणाचं नसतं या दुनियेत, कोणीच कोणाचं नसतं. नाही ते तर नाही, पण तुम्हाला तुमच्या व्यवस्थेमध्ये राहिलं पाहिजे. हो नाहीतर मग काय माहितीये का, शेवटचा मुक्काम म्हणजे हो. हिमालय की गोद में. नाही हिमालय की गोद में.
शेवटचा मुक्काम तो आहे. शेवटचा मुक्काम म्हणजे मनोज कुमार बघायचा. मनोज कुमार मकर लग्नाचे, त्यांनी हिमालय गुंगी गोदने 1974 साली पिक्चर काढला होता. हो. हुशार व्यक्ती आहे, अत्यंत हुशार. हो सर. मेरे देश की धरती, सोना उगले. क्रांतिकारी व्यक्ती आहे, फार चांगले विद्वान आहे. बरं, आणखी काही कोणाला कुंडली बद्दल काही भाष्य असेल तर करा, अगदी निर्धास्त, काही चिंता करू नका, चांगलं शिका. बोला हळदणकर मॅडम, कुबल मॅडम, काय म्हणणं आहे कुबल मॅडम तुमचं? नाही सर, फार म्हणजे काय अगदी मनाला हेलावून टाकणारी कुंडली. आपण तो तुम्ही बुध एवढा छान सांगितला, पण ते एका बुधाची केतू बरोबर असलेली युतीनी त्याची कशी पार वाट लावली. म्हणजे त्याला जे मिळालं ते सुद्धा नाही सांभाळता आलं. स्वतः तर जाऊ द्या, काय कमवलं की नाही देव जाणे, पण जे आहे ते नाही. त्याच्याबरोबर सगळ्यांचीच म्हणजे मुलांची पण वाट लागली. म्हणजे मी तर काय, मला काय बोलू आणि काही नाही, ती कुंडलीवरच विचार करते. आणि तुम्ही खूप छान म्हणजे समजावून सांगितलं, म्हणजे कसं आलं आणि कसं गेलं ते पण कळालं. मग शेवटी आपल्या या कार्यशाळेचं नावच आहे ना विधी लिखित, ते घडणारच होतं, कारण त्याला जे काही ग्रह मिळाले ते त्यांचं काम करणारच ना. म्हणजे असं छान, खूप मस्त. कसं असतं मॅडम, ते एक वेळेला तुम्हाला मी सांगतो, राहू परवडतो येस, पण केतू नाही परवडत. नाही परवडत, बरोबर आहे. केतू एक तर लोकांना भिकेला लावेल, नाही तर स्वतः भिकारी होईल. दोन पटी आहेत. आणि केतूमध्ये असे एवढे मंगळापेक्षा 200 पटीची शक्ती आहे मॅडम. येस येस, आहे ना, बरोबर आहे. आणि राहू मध्ये शनीपेक्षा 200 पटीने आहे. म्हणून शनीचं दुःख राहू स्वीकारतो आणि तो सांगतो मी बळीचा बकरा होईल पण तुला दुःख होऊ देणार नाही. बरोबर. असं शनी राहूची भूमिका आहे. आणि केतूची शनीची भूमिका अतिशय भिन्न आहे. व्हेरी डेंजर, व्हेरी डेंजर. पुण्यापेक्षा 200 पटीने शक्ती आहे सर म्हणाला. आता काय बोलतोय, माईक का लावला तुम्ही? ज्योतिष शिकताय ना मॅडम? जाधव मॅडम काहीतरी बोलतायत सर. सॉरी काय सर. विचार, त्यांच्या घरच्या गप्पा आहेत त्या. हो का, मला वाटलं तुम्हाला त्यांना काहीतरी की केतू तुम्ही म्हणालात ना आता की शनीपेक्षा राहू 200 पटीने जास्त शक्ती आहे आणि केतू पेक्षा काहीतरी म्हणाला, ते मी म्हणजे रेंज तिकडे झाली. मंगळापेक्षा मंगळापेक्षा केतूला. हा, मग ते मंगळ शब्द मला ऐकू नव्हता ना आला, म्हणून मी विचारलं मध्ये, सॉरी. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. बरं, आता आणखी काय विचार करायचा आहे? हळदणकर मॅडम, तुम्हाला काय विचार मांडायचे आहेत? हो, नाही, आधी मला असं विचारायचंय की इथे चतुर्थात बुधाबरोबर केतू बसलेला आहे आणि तो इतका म्हणजे बुद्धीने घातलेला गोंधळ किंवा योग्य निर्णय न घेतल्यामुळे आलेली संकट हा तर भाग आहे. आणि याच्यावर मंगळाची राहू मिश्रित दृष्टी पडल्यामुळे हा जास्त म्हणजे विकोपास गेलेला, अविचारी न, त्यामुळे हा प्रसंग जास्त झाला, म्हणजे हा पराकोटीला पोचलं. पण समजा बुध केतू इथे आहे, पण समजा मंगळाची त्याच्यावर दृष्टी नसती तर थोडस त्याला सहकार्य झालं असतं का पत्रिका? नाही, आता भाग असा आहे ना मॅडम की बघा, मंगळ हा किती अंशाला पुढे गेलेला आहे. तर समजा आपण मंगळाला बाहेर काढलं तर प्रॉपर्टीचा प्रश्न संपुष्टात आला असता, म्हणजे तिथे काही ह्या व्याप नसते झाले, झालं नसतं. आता मी तुम्हाला सांगितलं, ज्यांचे 10,000 कोटी रुपयाचं मॅटर आहे त्यांच्या मॅटरमध्ये तूळ लग्न दशमामध्ये शनी मंगळाची युती आहे, पण कधी ना कधीतरी खच्चीकरण होणार हे ठरलेलं आहे. ही जी आपल्याला योग करायचे जे काही भाग आहे ना, मी सुरुवातीला सांगितलं मॅडम की शनी हा योगकारक आहे आणि त्याच्यामध्ये 18 कोण आहे? योगकारक नष्टारा ग्रह, मारक ग्रह. मग चव्हाण मॅडमने सांगितलं ना, म्हणजे यांचा समसप्त योग नसावा, एक त्यांची युती नसावी, म्हणजे तिथे तुमचं जीवन सुरळीत आहे का? बघा, आता असं आहे मॅडम, तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे की
तूळ लग्न हे विलासी लग्न आहे, नंबर 1. हो त्या विलासामध्ये जर समजा, विलास म्हणजे आपण म्हणतो एक अपार्टमेंट आहे किंवा एक लक्झरीज आहे भाग, तो विलासाचा भाग आहे, म्हणून आपण विलास नाव आलं. मग आता त्या ह्याच्यावरती जर समजा हे असे सगळे आंदोलनं झाली आणि चतुर्थ स्थान कम्प्लिटली दूषित झालेलं आहे हो आणि वडिलोपार्जित मिळवलेलं मकरेचं सगळं गेलं, नाही का? होय म्हणजे कधी कधी काही वेळेला मॅडम की ग्रहस्थितीत आता जर समजा कर्केला मंगळ नसता असं समजा आणि लग्नी असता असं आपण समजूया, मग राहिलं असतं कोण? चंद्र राहू. हो बरोबर आहे? मंगळाची दृष्टी पडलीच असती की त्याच्यावर. नाही सांगतो मला मी. हा समजा लग्नी मंगळ आहे तुळेचा, ऍग्री, हा आणि चंद्ररावची युती आहे, ऍग्री. हा लगेच तुम्हाला जायचंय मोहनदास करमचंद गांधी. काय वाटतं? इंग्लंडमध्ये बॅरिस्टर असलेली व्यक्ती आपल्या देशामध्ये आंदोलन करण्यासाठी आली, स्वातंत्र्यासाठी, म्हणजे स्वातंत्र्यासाठी आले ते, आणि त्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी स्वातंत्र्याचा विचार केला. ज्या काही घडामोडी त्यांच्या आयुष्यात घडल्या त्याला कारणीभूत कोण होता? म्हणून तुळेचा मंगळ हिटलरचा पण होता. हॅलो, हॅलो, हो ऐकते सर. म्हणजे त्या ठिकाणी ही सगळी जेव्हा काही आंदोलनं होतात एखाद्या व्यक्तीच्या जीवनात, तर त्यावेळेला ती कशामुळे होतात त्याचा जर आपण विचार केला तर त्याला कारणीभूत ग्रह असतात, ती व्यक्ती नसते. पण ग्रहाचे जे काही नियम आहेत ते आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मग आपण पत्रिका जेव्हा स्पष्टीकरण देणार आहोत, शिकवणार आहोत किंवा सांगणार आहोत, फलादेश देणार आहोत, त्याला तुम्हाला ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. मग मंगळ समजा आणखी पराक्रमात असतात धनुराशीचा, तर त्या ह्या सगळ्या भानगडी मंगळामुळे उपस्थित झाल्याच नसत्या. मंगळ हा मूळ प्रॉपर्टीचा कारक ग्रह आहे. बरं, आणखी दुसरं तुम्हाला सांगतो मी, कर्जाचा कारक शनी आहे, बरोबर आहे? त्याची षष्ठा दृष्टी आहे आणि तो चतुर्थामध्ये आहे. घरावरती कर्ज काढले ह्या लोकांनी, कशावरती कर्ज नाही काढलं. म्हणजे काय की अशा ह्या गोष्टी घडण्यासाठी ग्रहस्थिती काय? आता जसं की कालच्याच एक टाइम्स ऑफ इंडियाचं एका सीबीआयची बातमी आहे, चंदा कोचर नावाची आयसीआयसी बँकेची जी डायरेक्टर होती त्याच्यावरती निर्णय अजून लागणार आहे. पण एवढ्या मोठ्या पगारावरती 30 लाख रुपये पगार महिन्याला होता, रोजचा 1 लाख रुपये, तरी सुद्धा दुष्काळामध्ये आले ना. दीपक कोचर पण 6 महिने जेलमध्ये राहून आला. या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात? काही आर्थिक धोरणं असतील, काही चुकीची असतील, काही खरी असतील, काय माहिती आपल्याला, पण घटना घडल्या. कालच्या टाइम्सला भरपूर मोठी बातमी आहे. हायकोर्टाचं डिसिजन आहे कालचं, बॉम्बे हायकोर्ट. हळदणकर मॅडम, तुमचं नेट गेलं का? नाही आहे सर, ऐकते मी. नाही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात तर त्याला कारण आपल्याला शोधायची आहेत. आता तुमचा अभ्यास आहे. आणखी काय विचारायचं विचारा, नो प्रॉब्लेम. नमस्कार सर. नमस्ते. आता आपण शेवटचा या व्यक्तीचा आपण शेवट कसा होईल? कारण हा जो अष्टमेश आहे तो तृतीयात आहे गुरुच्या राशीत, तर कसं होईल त्यांचा मृत्यू? हा तृतीयात असणं किंवा नसणं किंवा अष्टम स्थानावरून दरवेळेला मृत्यू संदर्भातील विचार केला जातो असा भाग नाही. आता परिस्थिती एवढी गंभीर आहे, मरण मागून सुद्धा मरण येणार नाही. अच्छा, मरण एवढं शक्य नसतं, सोपं नसतं. जेव्हा केव्हा यांचा मृत्यू येईल
त्या तो कोणत्या स्थितीमध्ये येईल शुक्र असल्यामुळे, की आणखी दुसऱ्या कोणी पाहावं लागेल आपल्याला ग्रह? एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मरणाचे आपण काही तिथे नियम लावलेले नाहीयेत, नंबर 1. बर कारण का की बर मरण हे कोणालाच काढता येणार नाही, ह्या फक्त कल्पना आहेत. म्हणून त्या मरणापर्यंत आपण विचार करायचा आपला हक्क नाही. कळलं का? ओके सर. आपण जीवनाबद्दल विचार करू शकतो, मरणाबद्दल विचार करायचा नाही. जे काही लोक मरणाच्या बाबतीमध्ये विचार करतात त्यांचा स्वतःचा अंत झालेला असतो. बरं, भागवत ओके मॅडम बोला. सगळे जेव्हा आपण असं म्हणतो ना तेव्हा म्हणजे मृत्यू समान वेदना असाही त्याचा अर्थ होतो ना, मग यापेक्षा मेलेलं परवडलं पण मरण येत नाही असं. नाही येतच नाही. मरण ही सोपी गोष्ट नाहीच आहे मॅडम. जोपर्यंत तुमचा जो काही रिकव्हरी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत सुटका नाही होत नाही. कितीतरी गोष्टी तुम्हाला फॉलोअप कराव्या लागतात. अहो मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट पाहिलेत तुम्ही, मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आज समोर नाहीये जगाच्या. नक्की भावंड मोठी झाली पण तो गेला. आता ते तुम्हाला माहितीये एक रेमंडचे जे मालक होते ते आता टॅक्सी चालवत आहेत. येतो ना व्हिडिओ तो, ते ओला ऑपरेट करतात. विचार करा काय झाली स्थिती ती. एक काळ एवढा मोठा होता. बरोबर. असं म्हणून आपल्याला फक्त ज्योतिषा संदर्भातीलच विचार करायचा आहे. अन्य गोष्टीबद्दल आपण काहीच करू शकत नाही. फक्त आलेली पत्रिका का घडलंय, कशामुळे घडलंय हे करायचं. ओके. नाही म्हणजे जसं ते मृत्यूबद्दल विचार करतात तर अगदी मृत्यू असं नव्हे परंतु मृत्यू समान वेदना असा त्याचा एक आपण काय फलादेश देऊ शकतो. कसं आहे मॅडम, एखादी व्यक्ती अपघातात सापडली समजा, तो विचार करतो की माझं एवढं अपघात मोठा. काल जो भोपाळला अपघात झालेला आहे, प्रचंड लोक हानी पडे. 137 लोक इंजुर्ड आहेत, हेवी इंजुर्ड. त्यांचं जीवन काय असेल? बरोबर. चुकीचं आहे ना ते. म्हणजे घटना चुकीची झालेली आहे. मग आता त्यावेळेला समजा जे मृत्युमुखी पडले त्यांचा जीव सुटला ते कुठेतरी आणखी जन्म घेतले. पण राहिलेल्या लोक काय करणार? त्यांना ते भोगायचंच आहे. यू कांट हेल्प इट. तुम्ही काही करू शकत नाही. बरं, एनिवे हळवणकर मॅडम तुम्हाला अभिप्राय देणं आवश्यक आहे. अभिप्राय सांगा. हो देते सर. आज सुरुवातीला जसं गीता मॅडम म्हणाल्या की विधी लिखित हा शब्दच असा आहे की माणूस कोणती कर्म घेऊन जन्माला येतो, कोणतं संचित घेऊन जन्माला येतो. आता आजची पत्रिका खरोखर अशी दीडमुख करणारी म्हणजे अंतर्मुख करायला लावणारी की मकरेमध्ये आणि कर्क, मकर आणि कर्क ह्या आधीच मुळात 2 राशी तुम्ही म्हणालात तशा की याच्यात ग्रह शिरल्यानंतर ग्रह जसे एंट्री करतात तेव्हाच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि त्याच्यासाठी तुम्ही भोपाळचं आजकालचं उदाहरण दिलं ते अगदी ताजं उदाहरण आहे. तसं या माणसाच्या जीवनामध्ये 2च राशींनी सगळे ग्रह ऑक्युपाय करून टाकलेत आणि त्यामुळे फक्त गुरु ग्रह त्रिकोणात बसलेला असल्यामुळे पूर्वसंचिताच्या पुण्याईने त्याचं बालपण चांगलं गेलं. हा जमेची बाजू आपल्याला ही पत्रिका शिकवते. मंगळ आणि शनी हे जेव्हा समसप्तकात येतात तेव्हा जीवनाचा हल्लाबोल करून टाकतात. याचं एक पुन्हा ज्वलंत उदाहरण म्हणजे शनीची 10वी दृष्टी लग्नावर आणि मंगळाची 4थी दृष्टी लग्नावर. त्यामुळे लग्न हे किती बेजार होऊन गेलंय याचं आपल्याला खूप चांगलं उदाहरण या पत्रिकेवरून दिसतंय. शिवाय केतू आणि राहू युक्त असलेले ग्रह हे सुद्धा जीवनात किती थैमान घालतात आणि किती म्हणजे आपल्याला म्हणायला असं वाटतं की केतू हा विरक्तीचा ग्रह आहे आणि राहू हा भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. पण नुसतं भ्रम आणि विरक्ती ही पण किती भीषणता जीवनात निर्माण करू शकते. त्याच्या म्हणजे केतुयुक्त सूर्य, केतुयुक्त शनी आणि मंगळयुक्त राहू, चंद्रयुक्त राहू ह्या अशा कॉम्बिनेशनमुळे व्यक्ती किती पराकोटीला जाऊन नुकसान करते आणि पुढच्या पिढीला पण गोत्यात आणते, मागच्या पिढीला पण गोत्यात आणते. असं खूप इफेक्टिव्ह किंवा ह्याची अशी पत्रिका दाखवली.
म्हणजे पहिल्यांदा बघितली असती तर एवढा गोंधळ म्हणजे इतकं होऊ शकेल याचा अंदाज येत नव्हता. पण सर आपण जसं सांगितलं की पत्रिका गुरु नुसता त्रिकोणात बसलाय म्हणून तो लग्नावर बघतोय, भाग्यावर बघतोय एवढ्या आणि लाभेशावर बघतोय, एवढ्यावर जाता कामा नये. तर हे जे सगळे केतू आणि राहूयुक्त ग्रहामुळे गोचरीकडे लक्ष दिलं पाहिजे. हा खूप महत्वाचा हो हो मुद्दा आम्हाला लक्षात ठेवायला हवा. सर आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास घेताय, पण शिकवताय. पण आम्हाला मागे वळून बघितलं की कितीतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप मौल्यवान तत्व, व्याकरण हे आपण प्रत्येक तासिकाला देताय. पण अजून अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही खूप होईल मागे होईल आहोत सर. होईल पण होईल होईल मॅडम, पण तुम्ही होईल. सांगितलेलं आम्ही पत्रिका त्याप्रमाणे बघतोय. पण आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने सोडवता सुद्धा येतायत सर, नाही असं नाही. पण प्रत्येक ह्याच्यामध्ये अं, त्या सरांनी जसं हे एक मुद्दा उपस्थित केला होता की चंद्राची उपासना इथे कामी येईल का? तर असे जेव्हा ग्रह माणसाला ग्रासून टाकतात तेव्हा उपासना याच्यावर निश्चित मार्ग दाखवते. आणि हा सर तुम्ही सांगताय तसा आम्ही पण अनुभव घेतलाय की उपासनेमध्ये माणूस असेल तर त्याला मार्ग वेगवेगळे सापडत जातात आणि त्यातली भयानकता थोडीशी कमी होते. पण भोग मात्र भोगावेच लागतात. तर ही खूप चांगली. मला सर एक असं विचारायचं होतं की आता आपण वायू तत्वाबद्दल मगाशी बोललो. तर कदाचित आपल्याला पत्रिका बघताना एकदा तुम्ही अष्टक वर्ग शिकवताना आम्हाला असं म्हणाला होतात की अग्नितत्वाला किती मार्क पडले, धर्मतत्व, अग्नितत्व, हो हो वायुतत्व, पृथ्वी तत्व. अशा वेळेला ज्या तत्वाला मार्क कमी असतील टोटल मध्ये बरोबर 84 बरोबर. पेक्षा कमी किंवा 80 पेक्षा कमी, अशा वेळेला त्या तत्वाची उपासना केली तर जे कमी आहे, आता इथे बघा ह्याला वायुतत्व कमी आहे ना, ह्याला हा हा वायुतत्व कारण लग्नात हा काहीच नाही आणि इथे पण काही नाही. मग वायुतत्व जर कमी असेल तर त्याने वायुतत्वाची उपासना केली तर त्याचं लग्न काहीतरी बेस धरेल का? नाही, आता तुम्ही एक फार चांगल्यापैकी शब्द उच्चारला होता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला अभिप्राय देतो हा, की ग्रहाने केलेला थैमान, हा, हा थैमान जो आहे तो थांबणार नाही. हा. का माहितीये का की मूळ कुंडलीच पूर्ण दूषित झालेली आहे. आता आपण अष्टवर्गाकडे वळूया. जर तुम्ही आता अष्टवर्गाची पत्रिका काढली असेल तरी सुद्धा अष्टवर्ग हे कसं तयार झालं, राहू केतू त्याच्यामध्ये नाही आहेत सहभागी. अष्टवर्ग फक्त 5 ग्रह, 7 ग्रह आणि एक लग्न याच्यावरती निर्माण हा, झाले, बाकी इत्यादी राशी. आता हा. त्यामध्ये राशीला गुण किंवा अष्टवर्गाचे गुण असं आपण बघितलं तर कुठे ना कुठे तरी 28 पेक्षा कमी गुण आले असणारच, असणारच. कुठे ना मी कुठे. काढलेली नाही आता, पण मला तर एक सांगतो तुम्हाला. असा विचारायला. हा, हा, तर आता अशीच पत्रिका जर आपण अष्टक वर्गावरती जर समजा नियम लावायला गेलो तरी हा, सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी तिथे निश्चित आढळतील. आता मूळ पत्रिकेवरती अष्टक वर्ग निर्माण होतं हे तेवढंच सत्य आहे, हो कळलं का? हो पण ग्रहांचं थैमान हे थांबलं नाही, थांबणार नाही. त्यामध्ये त्या जातकाला एवढंच मी सांगितलेलं आहे की तू आता सगळं हरवून बसलेलं आहे, आता शांत बस आणि उपासना कर. जप करू नको, हा, उपासना कर. हा. त्याच्यामध्ये तुझं जीवन पुढे सार्थक होईल आणि हा. निदान मागच्या पिढीला तरी काहीतरी आधार मिळेल. कधी कधी आई तरी वडिलांनी मन शांत केलेली. होईल. हो, पण मन ते शांत होण्यासाठी परत सांगतो मला मॅडम की आय रिपीट की बुध हा ग्रह तुम्हाला बेचैन करून टाक. ती बेचैनी जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होते, उपद्व्याप तयार होतात, तो शांतपणे जगू देत नाही. मग आपण अर्गला चेक केली तर अर्गलाचे नियम वेगळे आहेत. अर्गलामध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या हानिकारक आहेत. जसं आपण बघितलं की इथे अर्गला जी आहे ती पराक्रम स्थान, दशम स्थान आहे, 12व्या स्थानामध्ये ग्रह नाही, तर ही हो. वाईट अर्गला पण झाली असती, कळलं का? हा, मग काही गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला बघितल्या पाहिजे तर मूळ पत्रिकेमध्ये शनी मंगळाचा हा त्रासच आहे. हो. आता राहिला भाग असा आहे की अष्टवर्गामध्ये शनीला 39 गुण आहेत, मंगळाला सुद्धा 39 गुण आहेत.
त्याच्यामध्ये त्याचे गुण जर वाढले असतील तर कदाचित दोन्ही ग्रह एकमेकाच्या आंदोलनामध्ये उतरतील. मग एकाला गुण कमी असतील, एकाला गुण जास्त असतील, तो ग्रह प्रभावी होईल. इट इज अपॉन द ॲस्ट्रोबर्ग सायन्स. कळलं? बरं, एनिवे नाव इट इज टाइम टू लिव्ह. बराच वेळ झाला, मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. चव्हाण मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे? नंतर मुकेश आपल्या कुबल मॅडम बोलतील. हो सर, खूप छान. आवाज गेला. म्यूट झाला तुम्ही स्वतः मॅडम. कडून आम्ही नेहमीच नवीन नवीन शिकतो काही ना काही. तर राजयोग, तुम्ही जसं सांगितलं, राजयोग करणारा ग्रह शत्रू सोबत नसावा किंवा पूर्वकर्माप्रमाणे पुढची स्टेप आपली आधारित असते. मला वाटतं की आता आपल्या सर्वांना अशा विषयाची कुंडली तुम्ही सांगितल्याप्रमाणे सहज आपल्याला सोडवता येईल. भरपूर Yes. उदाहरणं देऊन पण तुम्ही शिकवता. तुम्ही हेही म्हणालात की जेव्हा भाग्याचा साठा संपतो तेव्हा आपण त्रासात जातो, किंवा पत्रिकेत बुध किती महत्वाचा आहे हेही सांगितलं. मग एक क्षण आपल्या आयुष्यात कसा भारी पडतो आणि त्यासाठी किती संयम ठेवायला हवा आणि त्यासाठी अध्यात्माची कशी जोड हवी त्यावेळेला. तर हे सगळं सांगितलेलं आहे तुम्ही. आणि लग्नी मंगळ असेल तर काय परिणाम करतो वेगळा, हेही सांगितलं. तर भरपूर उदाहरणं देऊन आणि सगळं व्यवस्थित छान झाला क्लास सर. खूप धन्यवाद सर. खूपच छान झाला धन्यवाद. क्लास. बाकी धन्यवाद. धनकर मॅडमने सांगितलेलंच आहे, कुबल मॅडम सांगतीलच आता. खूप छान सर. त्यांचा एक शब्द फार महत्वाचा आहे की थैमान घातलेलं आहे कुंडलीमध्ये थैमान घातलेलं आहे ग्रहांनी. घरांनी. हा. येस. हो. कधी कधी कसं असतं की एका घरामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती आपल्याला हो, थैमानच घालते ना ती. बरं, कुबल मॅडम, नाव यू डिस्कस, तुम्ही सांगा. ठीक आहे सर. नमस्कार सर. आणि नमस्ते. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. हे दोघी मॅडमनी पण अतिशय डिटेल मध्ये सगळा समारोप छान केलेला आहे. तरी सुद्धा मला असं म्हणजे तुम्हाला विचारावंसं पण वाटतं आणि सांगावंसं पण वाटतंय. ही कुंडली तर टोटली बिघडलेली दिसतीये. कारण बुध त्याला केतू बरोबर असल्यावर त्याचं ते मन पण खूप अस्थिर, बेचैन करतोय. इकडे चंद्र पण मंगळ राहूच्या क्लश मध्ये आहे. पण म्हणजे आता आपल्याकडे जातक अशा पद्धतीचा येतो, त्याला आपण काहीतरी रेमेडी तर द्यायला हवी. पण अशा व्यक्तीला किंवा जातकाला आपण कितीही उपासना हे करायला सांगितलं, तर मुळात ते ग्रह त्याला उपासना करू देतील का? म्हणजे हा एक खूप मोठा, कारण उपासना करायला कसं तुमचं मन शुद्ध, शांत आणि असं हवं ना. हे इथे सगळंच बिघडलंय ना त्याचं. म्हणजे ठीक आहे, आपल्याला द्यावं तर लागणार आता म्हणजे रेमेडी म्हणून. पण म्हणजे ऑलरेडी ही पत्रिका तुम्ही म्हणता तशी म्हणजे टोटली काय म्हणतात बिघडलेलीच आहे. म्हणजे तर त्याच्यामुळं म्हणजे मी तर खूप सारखं त्या पत्रिकेवरच विचार करते आता. मॅडमनी खूप छान म्हणजे दोघींनी पण समारोप केला. आणि सर तुम्ही म्हणजे असं जर आम्ही ही पत्रिका बघितली असती तर इतकं तर म्हणजे आमची लेवल एवढ्या उंचावर गेलीच नसती. तुम्ही खूप खूप खूपच छान म्हणजे शिकवत आहात. आणि अशी त्या काय म्हणून आता माझ्याकडे शब्द पण नाही, पण ती प्रेडिक्शनची उंची म्हणजे ऍडव्हान्स हा शब्द पण आता कमी पडायला लागला आम्हाला. तुमच्यासारखं केव्हा हो माहित नाहीये, पण तरी ऍटलिस्ट त्या रस्त्यावर म्हणजे सगळेच, मीच नाही, जेवढे जेवढे क्लासला आता किती 90च्या वर लोक असतात, तर त्याच्यातले मोर दॅन 50-60% तरी लोक निश्चितच हो. सगळेच करतील. म्हणजे पण आता लोकांचे काही वर्किंग आहेत ना लोक, त्यामुळे त्यांना वेळ देता येत नसेल. पण खूप खूप छान, अतिशय छान शिकवलं. त्यासाठी मी सगळ्यांच्या वतीने आपली धन्यवाद. खूप आभारी आहे. आणि तुम्हाला असं खूप खूप उदंड आयुष्य लाभो आणि तुम्ही सतत असं आम्हाला शिकवत राहा, ही सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला नम्र विनंती करते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मुकेश भाऊ, तुम्हाला होस्ट करतो. बरं, हो. सगळ्यांना शुभरात्री. नमस्कार.